पुढे या, ह्या रांगेत बसा. कोणी इकडे या, पुढे बस. इकडे सगळेच उठा, इकडच्या रांगेत बसा, मागे बसलेले. तुम्ही मागे बसलेले इकडच्या रांगेत आहे, इकडं मागे बसले. ते दररोज तसंच वळण करायचं. जे पुढे बसले एका रांगेत मागे बसत आहे. तुम्ही पण महाराज बसा मागे घेऊन. ते मग इकडे एक नजर टाकायची, कुठं कमी असेल तिथं बसायचं. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकीय अद्भुत अपूर्व असीम अशा अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही सर्व या पौष महिन्याच्या अत्यंत पावन पर्वकालामध्ये काल सांगितलं धातू कोणता पुष्कर पुष्णाती पुष्णाती ती पौष आहात जो आपल्या अंतकरणात असणाऱ्या भक्तिरसाला आपल्या ज्ञानाला आपल्या क्रियेला परिपुष्ट करणारा अशा प्रकारचा हा काळ आहे. इतर वेळेला आपल्याला लवकर आळस येतो. हे थंडीचे दिवस असल्यामुळे हा पौष महिन्याचा काळ जो आहे तर तो आपलं मन शरीर याला आदान काल म्हणतात. हा काळच आपल्याला बल देत असतो. याला म्हणतात आदान काल, म्हणजे जो आपल्याला बल देणारा काल आहे. तर या पर्वकालामध्ये साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरण कमलाजवळ बसून आणि पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटाकावर अत्यंत वेदांत शास्त्रामध्ये उपयुक्त असणारा ग्रंथ किंवा वेदांताच्या प्रवेशाला उपयुक्त असणारा ग्रंथ जो विचारसागर, त्या विचारसागर ग्रंथ ज्या दयाघन महापुरुष निश्चलदासजींनी या ठिकाणी आपल्यासाठी रचला, त्या ग्रंथाचं जे मंगलाचरण आहे त्या मंगलाचरणाचं चिंतन आज आपलं पूर्ण झालेलं आहे असं समजायला हरकत नाही. आता यापुढे ग्रंथात आपल्याला प्रवेश करायचा. भगवान माऊलींच्या चरणी मनोमन अशी प्रार्थना करायची की या ग्रंथाचं जी काही परिभाषा आहे ती साधारणपणे ज्याला आपण म्हणतो अंधुक अंधुक अशा आमच्या समोर आलेली आहे. तर आता ह्या जे शब्द आहेत त्या सगळ्या शब्दांची शक्ती, त्या सगळ्या वेदांत शास्त्राचे जे शब्द आहेत त्या किंवा जी परिभाषा आहे ती परिभाषा आमच्या हृदयाला भिडावी किंबहुना आमच्या अनुभूतीला यावी म्हणून आम्ही प्रार्थनापूर्वक संत सम्राट माऊलींना वंदन करून या ठिकाणी पुन्हा पुढचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाला आरंभ करत आहोत. आम्हाला अशा प्रकारचा हा योग झालेला आहे, त्याचा क्षेम व्हायला पाहिजे आहे की नाही. योग म्हणजे अप्राप्तस्य प्राप्ती. ही जी वस्तू आपल्याला आतापर्यंत प्राप्त नव्हती ती तो ग्रंथ आपल्या हातात आलेला आहे. आता कठीण योगा होणे क्षेम. योग होणं सोपं आहे, त्याचा क्षेम. क्षेम शब्दाचा अर्थ आहे प्राप्तस्य परिरक्षणम क्षेमः. प्राप्त झालेल्या वस्तूचं थोडीशी हातात आहे थोडीशी बाहेर आहे असं त्याला क्षेम नाही म्हणत. परिरक्षण सर्व बाजूनी पूर्णपणे तो ग्रंथ आम्हाला आत्मसात व्हावा, आमच्या बुद्धीवर आरूढ व्हावा. आमच्या बुद्धीचा तशा प्रकारचा मी ब्रह्म आहे, सर्वम खलिनम ब्रह्म, माझ्या सहित सर्व विश्व हे परमात्मा रूप आहे की ज्याचं वर्णन तुकोबाराय म्हणतात ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तयाजवळी असे पापनाशे दर्शने काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. अशी जी तुकोबारायांनी या ठिकाणी आपल्या वेदांत दर्शनाने ज्याला भगवंताचं दर्शन किंवा साक्षात्कार झाला अशा महापुरुषाचं वर्णन केलेलं आहे. ही जी स्थिती आहे ती स्थिती आम्हाला आमच्या जीवनात प्राप्त व्हावी आणि तिला जास्त काळ लागू
नाही. म्हणून आपण भगवंताची प्रार्थना करून या ठिकाणी हे जे मंगलाचरण आहे, हे मंगलाचरणाचा विस्तार म्हणजे हे पुढचे येणारे विचारसागरातले 7 तरंग आहेत. तर याचा आम्हाला चांगल्या प्रकाराने चिंतन व्हावं. त्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध येऊ नये. भूतकाळात झालेले चिंतन होऊ नये. भविष्यकाळात काय होईल याचंही चिंतन आम्हाला आता नसावं. केवळ भोगत्या अवस्थेमध्ये वर्तमान काळ आमचा कारणी लागावा, अशा प्रकारचं आपल्याला भगवंतांनी सद्बुद्धी द्यावी आणि माऊलींनी आपल्याकडून हे चिंतन करून घ्यावं. अशा प्रकारची पुन्हा आपण मंगलाचरणच करायचं, प्रार्थना करायची. ह्या वस्तू निर्देश रूप मंगलाचं जी अनुभूती आहे ती अनुभूती आम्हाला यावी, म्हणून आता आपल्याला ग्रंथाला आरंभ करायचा. तर या ठिकाणी जो आता मंगलाचरण आपण वाचलं किंवा त्याचं चिंतन केलं गेले महिना 2 महिना, तर त्यातच मी पुन्हा मंगलाचरण वाचतो. कोणाला काही शंका असली, एका कमीत कमी याचा पांगता अर्थ म्हणजे शब्दशः अर्थ आमच्या चांगल्या प्रकाराने लक्षात आला असा असेल तर आपण ग्रंथ पुढे सुरू करू. जो आनंद सत्य प्रकाश विभव आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मुरविती देवी कुबेरही तैसेची. जो सर्वज्ञ आणि दयागुण मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मज माझी होत असे. ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोरी ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे. माझे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावा राम. तो मीच आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे. सगळे शब्द आपल्याला चांगल्या प्रकारे वाक्य किंवा ह्या ओवी रूपाने असणारं मंगलाचरण हे आपल्या साधारणपणे ध्यानी आलेलं आहे असं समजून या ठिकाणी ग्रंथ लिहिण्याचा हेतू काय आहे ते ग्रंथकर्ते सांगतात. आताच अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण हे जे मराठी विचारसागराचं चिंतन करतो ते आमचे संगीत महाराज संस्कृत विचारसागर सांगतात. कोणाला पाहिजे तर त्याचे झेरॉक्स वगैरे करून आणून तुम्ही त्यांच्याबरोबर चिंतन करू शकतात. हाच ग्रंथ जर तुम्ही मूळ हिंदी भाषेतला आहे म्हणजे हिंदी तर विचारसागर दर्पण किंवा मूळचा ग्रंथ आहे. त्याशिवाय हा मराठी विचारसागर आहे, संस्कृत विचारसागर आहे, तो तर अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा ग्रंथ आहे. आणि एका चांगल्या कोणी महापुरुषांनी इंग्लिशमधून पण त्याचं चिंतन केलेलं. जर कोणाला इंग्लिशमधून विचारसागराचं चिंतन करायचं असेल तर ज्यांचं शिक्षण कमीत कमी 12वी 10वी झालं असेल तर ग्रंथ फार अवघड आहे असं नाही. आणि महाराज हे हाडाचे शिक्षक आहे, तेव्हा तो कोणाला जर पाहिजे असेल तर त्यांनी त्यांच्या बरोबर ते इंग्रजी विचारसागराचं सुद्धा चिंतन करू शकता. आताच सांगितल्याप्रमाणे इंग्रजी ही सर्व जगामध्ये परिचित भाषा आहे. जर हे तत्वज्ञान पण विचारसागर इंग्लिशमध्ये नाही म्हणजे इंग्लिश लोकांना त्याचं खोली माहीत नाही. जर इंग्लिश जाणणाऱ्या मनुष्याने विचारसागर सांगितला तर आज थोडंसं वेदांत त्याच्यापेक्षा फार कमी वेदांत सांगणारे लोक सगळ्या परदेशात मोठमोठे आश्रम संस्था त्यांनी काढलेले आहेत. तर आपले लोक गेले पाहिजे ना, तिथं पोचले पाहिजे ना. जर ज्याला कोणाला त्याच्यामध्ये जास्त हे आवड असेल तर इंग्लिश विचारसागर शिकू शकता, संस्कृत विचारसागर, हिंदी विचारसागर आणि मराठी विचारसागर हा महाराष्ट्रापुरता आहे, इंग्लिश हा सगळ्या जगापुरता आहे, हिंदी हा भारतापुरता आहे आणि संस्कृत विचारसागर ज्या लोकांनी एक तर त्याच्यात एक विशेष पुण्य आहे की आपली जी असणारी मूळ भाषा गिरवाण भारती देवभाषा जिचा लोप होत चाललाय तिथे जर आपण जतन केलं तर त्याच्यापासून होणार. संस्कृतमध्ये एक अक्षराचं केलेलं उच्चार तर त्यांनी सांगितलं की त्याच्या मनोकामना पूर्ण करण्या इतकं त्याला अदृष्ट निर्माण होतं. म्हणून त्या भाषेची सेवा आणि भाषा केवळ भाषासाठी भाषा शिकायची नाही, भाषा शिकायची तत्वज्ञानासाठी की आपल्याला हे तत्वमसी व्हावं, त्याचं यथार्थ ज्ञान व्हावं. त्या भाषेसाठी आपण जर ही सेवा केली तर सगळ्यांना त्याच्यामुळे पासून लाभ होईल. म्हणून ही गोष्ट आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे. तर आता या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचा काय हेतू आहे ते ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात. शास्त्रात श्रेष्ठ शास्त्र वेदांत तत्प्रमेय जलसार सिद्धांत ज्यात आहेत अतिविस्तृत असा विचार सागर कथितो आता. या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणतात
की शास्त्र शिकायचं म्हटलं तर शास्त्र काही एक नाही, साधारणपणे दर्शनाला शास्त्र असं म्हणतात, किंवा वेदामध्ये आलेला जो भाग आहे त्या वेदाला देखील शास्त्र असं म्हणतात. स्मृतिग्रंथ किंवा पुराण किंवा संत वाङ्मय या सर्वांचा समावेश शास्त्र या शब्दात होतो. किंवा मनुष्याला कल्याणकारी हितोपदेश करणारं जे काही वाङ्मय आहे त्याला शास्त्र म्हणण्याचा प्रघात आहे. तेव्हा शंसनात शास्त्रम इति उच्यते. जे आपल्यावर शंसन करतं, आपल्याला आपल्या आत्मतत्वाचं किंवा आपल्या कल्याणाचं मंगलाचं जे चिंतन किंवा आपल्याला अनुसंधान करून देतं त्याला शास्त्र असं म्हणतात. रूढ शब्द शास्त्र म्हणजे वेद किंवा दर्शन या अर्थाने आहे. त्याचा स्मृती ग्रंथ किंवा पुराण इथपर्यंत मान्यता किंवा व्यवहार केला जातो शास्त्रीय जगतामध्ये. परंतु या ठिकाणी ही वेगळी शास्त्र असले तर दर्शन आपण पाहिली. किती दर्शन आहेत? 12 दर्शन आहेत. 6 आस्तिक आणि 6 नास्तिक दर्शन. त्या नास्तिक दर्शनामध्ये तर त्याला दर्शन म्हणायचं म्हणजे जसं एखादा मनुष्य आहे आणि त्याला आपण जर तो अंध असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ए डोसा, त्याला दुसरा शब्द वापरतात. तर अशा प्रकारे आपण त्याला म्हणतो. हे कसं म्हणलं, केवळ त्याला उच्चार आहे, अर्थ नाही. तसं याला दर्शन म्हणायचं. म्हणजे दर्शन दृश्य ज्ञान किंवा साक्षात्काराचं जे साधन त्याला काय म्हणतात, दर्शन. मग दर्शन होतं का नास्तिक दर्शनाच्या विचाराने केला तर तरी सुद्धा त्याला दर्शन म्हणतात. कारण तशा प्रकारचं आपल्या जीवनामध्ये परमानंद प्राप्ती आणि दुःख निवृत्तीचं साधन लोक आपल्या स्वबुद्धीने करतात म्हणून, आणि त्यांना वाटतं की आपल्याला अशा प्रकारचं एकदा ज्ञान झालं, देहच आत्मा आहे असं ज्ञान झालं, किंवा देहा एवढा आत्मा आहे किंवा आत्मा शून्य आहे असं जर ज्ञान झालं तर त्या ज्ञानाने आपल्याला मोक्ष होईल अशी त्यांना भ्रांती असते. त्या भ्रांती धारण करणारे लोक समाजामध्ये आहेत म्हणून त्याला दर्शन असं नाव दिलं. वास्तविक ते काय आहे, अहदर्शनच आहे. आणि अहदर्शनम तस्य लोपः, जे ज्याच्यामध्ये दर्शनच होत नाही तर ते काय होतं, लुप्तप्राय होतात. ते विचार शेवटपर्यंत जात नाही, ते विचारांचं खंडन होतं. तरी सुद्धा आपल्याला जसं जेवण करत असताना खडा लागला तर जिभेने तो चाचपण आपण बाजूला काढत चालतो की नाही, तो खडू सांडावाचे की त्याला टाकावं लागतं. तसं आपल्याला हे नास्तिक दर्शनांचा देखील अभ्यास असला पाहिजे. याचा अर्थ आपलं खूप जीवनकाल त्याच्यात घालायचं असं नाही, पण साधारणतः त्याचा परिचय असला पाहिजे. आणि नंतर असणारे आस्तिक दर्शन, वेदाला मानणारी जी दर्शन आहेत तर त्या दर्शनांमध्ये वैशेषिक दर्शन, न्याय दर्शन, सांख्य आणि योग दर्शन, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा किंवा वेदांत दर्शन ही 6 आस्तिक दर्शन आहेत. त्याच्यामध्ये नास्तिक कशाला म्हणतात, नास्तिका हा वेदनिंदक. जो वेदाची निंदा करतो, वेदाला प्रमाणभूत मानत नाही त्याला म्हणतात नास्तिक. आणि जो वेदाचं वचन प्रमाण धरतो त्याला म्हणतात आस्तिक. परंतु काय आस्तिक जरी असला तरी तो वेद आणि तर्क यांचा सहाय्य घेत असेल आणि जर कधी कधी वेदातलं उदाहरण किंवा वेदातलं वाक्य हे तर्काच्या किंवा वेदाचा सिद्धांत हा जर तर्काच्या किंवा अनुमान प्रमाणाच्या विरोधी जात असेल तर तो कशाला श्रेष्ठ समजतो, अनुमान प्रमाणाला. मग अशा वेळेला तो वेदाचा तेवढा भाग तो मानत नाही. किंवा त्याने अनुकूल असणारं चिंतन ते जर वेदाने सांगितलेलं असेल, उदाहरणार्थ तो म्हणतो अनुप्रमाण आत्मा आहे, आत्म्याचा आकार काय आहे, परिमाण काय आहे, तर अनुपरिमाण आहे. आणि ते अणु कशाला म्हणतात तर जालांतर्गते भानो यत सूक्ष्म दृश्यते रजा तस्य त्रिशतमो भागा परमाणु सकथ्यते. तो म्हणतो की खिडकीतून जे सूर्याचे किरण येतात त्याच्यामध्ये जे धुळीकण आहेत त्या धुळीकणाचा 30वा भाग त्याला परमाणु असं म्हणतात. आणि तस्य षष्टोत्तमा भाग त्याचा 6वा भाग त्याला अणु म्हणतात. असं त्यांचे पण मतमतांतर आहे वैशेषिक दर्शनामध्ये. पण त्याच्यामध्ये अशा प्रकारचा हा अणु आहे असं त्यांनी अणुचं परिमाण सांगितलं. आणि श्रुती म्हणते अणु आणि यान का अणुरणियान महतो नाही यान, तर अणुरणिया ठोकडा तो का आकाशा एवढा. लगेच ते म्हणायला लागले तुकाराम महाराजांनी सुद्धा अणुरणिया ठोकडा, अणुपेक्षाही अण आहे असं सांगितलेलं आहे, ठोकडा सूक्ष्म आहे असं त्या आत्म्याचं प्रमाण तुकाराम महाराजांनी सांगितलं. अणुरणियान ही श्रुती देखील काय सांगते की आत्मा अणुप्रमाणाचा आहे. श्रुतीचं तात्पर्य अणुपरिमाणाचा हे सांगण्यात तात्पर्य नाही, त्यांना सांगायचे की आत्मा हा अत्यंत सूक्ष्म आहे. तेव्हा सूक्ष्म आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं झालं तर तुमची बुद्धी सुद्धा सूक्ष्म पाहिजे.
जे आकाश आपल्याला किती सूक्ष्म आहे, ऐकत दिसतं कधी हाताला लागतं का? कोणाचं जरी म्हटलं तर आकाश कधी हाताला लागलं का आपल्याला? त्याचा स्पर्श कधी आपल्याला करता येतो का? कारण ते अत्यंत सूक्ष्म आहे. आपलं तोंडीमध्ये आकाशाचं रूप पाहू शकतो का आपण? आपण निळ आकाश आहे, हा भ्रमाने आपण त्याला नील म्हणतो. आकाशाला रंग आहे का? नाही. मग आपल्याला त्याचं ज्ञान व्हायचं म्हटलं तर या ठिकाणी तो अत्यंत सूक्ष्म आहे. आणि आकाशाच्या एक चाळणीतून गाळून घेणारा आत्मा किती सूक्ष्म असेल. त्या आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं झालं तर दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी भी. श्रुतीला सांगायचे की अत्यंत त्वग्रया म्हणजे ज्या बुद्धीला एकाग्रता आहे, खूप टोकदार बुद्धी आहे, सूक्ष्म बुद्धी आहे, तिलाच ह्या आत्म्याचं दर्शन होतं. असं सांगण्यासाठी श्रुतीनं अणुरणीयानं सांगितलं का तो अणुप्रमाणाचा हे सांगायचं, पण हा म्हणतो श्रुतीने सांगितलं. आणि जर एखाद्या ठिकाणी उदाहरणार्थ आत्मा करता नाही असा वेदांताचा सिद्धांत आहे आणि ते सांगतात ते समजा शत्रुनाश करायचा असेल तर काय शेणीनं काय येत शेणी याग करावा. कोणी करावा? आपण करावा ना. म्हणजे आपण करावा म्हणजे कोणी करायचा? जीवात्माच करतो की नाही. याचा अर्थ तो करता आहे की नाही? तो करता आहे की नाही? आणि जर त्याच्यापुढे उपनिषदाचा सिद्धांत आला अहम अकर्ता अहम अभोक्ता, मग आत्मा काही नाही, करता नाही, करता नाही, भोगता नाही, असं जर आलं तर म्हणतो नाही आत्मा करता आहे, आत्मा भोगता आहे असं तो सांगतो. आत्मा करताय आहे आणि आत्मा भोगताय. कारण तेवढ्या सिद्धांतात तो उपनिषदाचा भाग काय करत नाही, मान्य करत नाही. उपनिषदाचा म्हणजे वेदांताचा भाग मान्य करत नाही. आणि पूर्वमीमांसकांनी जे यज्ञ यागादी करायला सांगितले त्याला काय करतो? मान्यता देतो. किंवा सप्तपदार्थाचा विचार त्याला तो मान्यता देतो. आणि तो म्हणतो तर श्रुतीमध्ये सुद्धा हा विचार आलेला आहे, दैव गुण कर्माचा प्रसंगाने विचार आलेला आहे, त्या विचाराचा तो स्वीकार करतो. मग या ठिकाणी त्यांनी काही भागाचा स्वीकार केला आणि काही भागाचा स्वीकार केला नाही. तो आस्तिक असला तरी आपण सांगितलं त्याला अर्ध जरतीय न्याय. एक मनुष्य अर्धा म्हातारा आणि अर्धा तरुण असणं शक्य नाही. तसा वेदाचा काही भाग प्रमाण आहे, काही भाग प्रमाणभूत नाही असं जे मानणारे लोक आहेत ते जरी आस्तिक असले तरी वेदाचं तात्पर्य त्यांना पूर्णपणे कळलेलं नाही. म्हणून आणि ते अनुमान प्रमाणावर अधिक भर देणारे अशा प्रकारचे आहेत. म्हणून ते न्याय आणि वैशेषिक सिद्धांत जे आहेत त्यांना तार्किक किंवा असं म्हणतात. तर ते तार्किक सुद्धा या ठिकाणी श्रेष्ठ म्हणता येत नाही. उलट तर्कामुळं, कारण काय आहे नैशा तर्केने मतिरापनीय. आत्मा जर पाहायचा असेल, दर्शन घ्यायचं असेल तर तर्काने आत्मा कधीही भेटणार नाही. तर म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तार्किकांचा टाका संग काय पांडुरंग स्मराव हो. या ठिकाणी तार्किक लोक किती मनुष्य न्याय शिकलेला असला किंवा अनुमान प्रमाणामध्ये प्रवीण असला तरी सुद्धा त्याला अनुमानाने त्याला असं वाटेल की मला ज्ञान झालं, परंतु माऊली म्हणतात अनुमानाचे पैसे कळले किर ऐसे. त्याला अनुमानामुळे मला आता हा विषय कळला असं वाटेल, परंतु ते म्हणतात काय मृगजळातील ओलांशे बिंबित व्यक्तीने. मृगजळाचा किती ओलावा दिसला आपल्याला आहे की नाही, आणि मृगजळाचा पूर चाललाय असं जरी वाटलं तर भूमी कधी ओली होईल का? नाही. तसं केवळ अनुमान प्रमाणावर आधारित असणारा हे जे बौद्ध दर्शन आहे हे सुद्धा अनुमान प्रमाणावर खूप मोठं भर देणार आहे. तर त्या ठिकाणी त्यांना जगत आता प्रत्यक्ष प्रमाणाने दिसतं की नाही, तर ते जगत प्रत्यक्ष प्रमाणाने नाही मानणार, अनुमान प्रमाणाने जगत आहे हे सिद्ध झालं पाहिजे असं ते म्हणतात. कोणती गोष्ट अनुमानाच्या कसोटीवर कसून घेतल्याशिवाय ते स्वीकार करत नाही. तेव्हा अशा प्रकाराने हे न्याय आणि वैशेषिक हे तार्किक असल्यामुळं त्या ठिकाणी ते म्हणतात की परमात्मा हा कसा आहे अचिंत्य अशा स्वरूपाचा आहे आणि त्यामुळं बुद्धी न जाणे त्यास अशा त्या परमात्म्याला अनुमान प्रमाणाद्वारा जाणलं जाणार नाही. आता काही लोक जे योगाचं दर्शन आहे आणि संख्यांचं दर्शन आहे, आस्तिकच दर्शन आहे, परंतु त्या ठिकाणी ते केवळ आत्म्याचा विचार करणारे योग दर्शन आहे. ते आत्मा ब्रह्म आहे असं मानत नाही. त्या ठिकाणी पुन्हा हे आत्मा एक मानत नाही, आत्मे कसे आहेत नाना आहे अशा प्रकारचं मानणार आहे. आणि त्या ठिकाणी हे जे सांख्य जे आहे तर सांख्य या ठिकाणी प्रकृती आणि पुरुष अगोदर अशी दोन तत्व मानतात. त्याच्यामध्ये पुरुष असंग आहे असं मानतात आणि जड असणारी प्रकृतीपासून हे सगळं विश्व उत्पन्न होतं असं मानतात. पण जड पदार्थापासून जड कधीही कोणाला कारण होऊ शकत नाही, जड कधी कोणाला अधिष्ठान देखील होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी हे सांख्य आणि योगी हे सुद्धा परिपूर्ण दर्शन नाही. पुन्हा पुरुष असंग आहे म्हणायचं आणि
पुरुषाला भोग आणि मोक्ष प्रकृती देते स्वतंत्ररीतीनं, असं ते मानतात. त्यामुळे त्यांचंही मत काय आहे, खंडित आहे. मग आता आपण दर्शन पाहिले, ही आतापर्यंत बौद्ध दर्शनाचे 4 प्रकार आहे. कोणकोणते? माध्यमिक, शून्यवादी बौद्ध, नंतर सौत्रांतिक, वैभाषिक आणि योगाचार, असे हे 4ही बौद्ध. गौतम बुद्धांनी जे सांगितलं, 4घांना एकच उपदेश केला, तर मग ते सगळे बुद्धिवादी होते. मग त्यांच्या बुद्धीला जसं ग्रहण झालं, कोणाच्या बुद्धीत काही दोष असतील, त्या बुद्धीच्या दोषानुरूप किंवा गुणानुरूप त्यांनी त्या बुद्धाचं म्हणणं असंच आहे असं गृहीत केलं आणि आपापसात भांडत बसले आणि त्यांना काही शोध लागला नाही. म्हणून या ठिकाणी ही नास्तिक दर्शनं जशी खंडित आहेत, तसं आस्तिक दर्शन असली तरी ते वेदांताच्या म्हणजे वेदाला अभिप्रेत असणारा जो सिद्धांत आहे, त्या सिद्धांताने ते परिपूर्ण नाही. त्यांनी काय केलं, काही भागाचा स्वीकार केला, काही भागाचा त्याग केला. आता या ठिकाणी योग्यांनी जरी साधना केली तरी त्यांना फक्त आत्म्याचा साक्षात्कार होतो, परंतु त्या परिच्छिन्न आत्म्याचा साक्षात्कार होतो. त्यांना परिच्छिन्न आत्म्याचा ब्रह्मत्वाने तो आत्माच ब्रह्म आहे असं अपरोक्ष ज्ञान होत नाही. आणि संख्यांची मतं तर खंडितच आहेत. म्हणून या ठिकाणी ही दर्शनं सगळी झाल्यानंतर पूर्वमीमांसा नावाचं दर्शन येतं की ज्याच्यामध्ये कर्माचा सिद्धांत विशेषतः सांगितलेला आहे. जर ते म्हणतात की आम्ही सांगतो त्या युक्तीनं कर्म केलं तर त्या कर्मानेच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल असं सांगतात. आणि मोक्ष म्हणजे फक्त स्वर्ग नावाचा पदार्थ असं ते सांगतात की स्वर्गापर्यंत तुम्हाला जाता येईल तोच मोक्ष आहे. आणि जीव जो आहे तो जीव कायम त्याचा पूर्ण नाश कधी होत नाही. तो पुनरपी म्हणजे गमन त्याला पुनर्गमन त्याला प्राप्त होतं. आलं की त्यांनी म्हणते संसारी जन्मजे यज्ञाधिक कर्म केले मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर. परंतु त्यांच्यातही असा आक्षेप येतो जे यत कृतकम तद अनित्यम, जे माणसाने क्रियेने मिळवलेलं आहे ते निश्चित काय आहे, अनित्य आहे. मग त्यांनी मिळवलेला स्वर्ग त्याला जरी तुम्ही मोक्ष नाव दिलं तर तो मोक्ष नित्य मोक्ष त्यांना प्राप्त होईल का, तर नित्य मोक्ष प्राप्त होणार नाही. आणि आपल्याला मोक्षाचं स्वरूप काय आहे, एकदा प्राप्त झाला की तो कसा असला पाहिजे, नित्य असला पाहिजे. आणि कोणती गोष्ट कर्माने प्राप्त होणारी ही अनित्य असते, तेव्हा कर्माने मोक्ष मानता येणार नाही. जर कोणताही पदार्थ जर आपल्याला त्या ठिकाणी नित्य सिद्ध करायचं असेल तर त्या पदार्थावर बाकीचे पदार्थ काय आहेत, भासमान आहेत. जसा रज्जूवर भासलेला सर्प आहे तर त्या रज्जूचं ज्ञान झालं की तो सर्प निवृत्त होतो. तो सर्प निवृत्त होण्यासाठी तुम्ही किती मंत्रांचा उच्चार केला किंवा भालाबरची घेऊन गेले तर त्या रज्जूवर भासलेल्या सर्पाचा आपल्याला निश्चेष अशा प्रकारचा निराश किंवा नाश आपल्याला करता येईल का, नाही. मग त्याचा तुम्ही क्रियेने नाश करायचा, क्रियेने नाश करायचा रज्जूवर भासलेल्या सर्पाचा. भालाबरची घेऊन क्रियेने नाश होईल का, नाही. तुम्ही म्हटले नाही, उपासना त्या ठिकाणी तो रज्जू नसून हा सर्पच आहे, अशा प्रकारचं आम्ही चिंतन केलं म्हणजे ते जाईल का त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला उपासनेचा उपयोग होईल का त्याला, त्याच्या ठिकाणी भावनेचा उपयोग होईल का, होणार नाही. आणि जर तुम्हाला प्रकाशाच्या साह्याने हा रज्जूच आहे असं कळलं तर रज्जूचा नाश होईल की नाही, रज्जू नाश होईल म्हणजे तो सिद्धच होणार नाही. तो कसा आहे, कल्पित आहे, खोटा आहे की नाही, भासते काळी फक्त दिसण्यापुरता आहे. रज्जूच्या ठिकाणी सर्प झाला नाही, रज्जूने त्या सर्पाला पाहिलं देखील नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. रज्जूचा आणि सर्पाचा कोणताही संबंध नाही, आहे की नाही, असं तुम्हाला कळेल की नाही. मग याचा अर्थ खोटा पदार्थाचा नाश करायचा म्हणजे काय, अधिष्ठान ज्ञाना वाचून दुसरा कोणताही पर्याय नाही. अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते, हा सिद्धांत झाला की नाही. मग जर अधिष्ठानाच्या ज्ञान झाल्याबरोबर एखादा पदार्थ निवृत्त होत असला अर्थात तो पदार्थ कसा आहे, मिथ्या आहे की नाही. रज्जूच्या ज्ञानाने सर्प निवृत्त होतो त्या तो काय मिथ्या. सत्य सर्प असता तर तो निवृत्त झाला असता का, भालाबरची वाचून झाला नसता. जर एखाद्या पदार्थाचा नाश जर त्याच्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने होत असेल तर याचा अधिष्ठानच सत्य आहे आणि सत्य अधिष्ठानाच्या ज्ञानाने मिथ्या असणाऱ्या आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती होते. तसं जर ब्रह्मज्ञानाने तम एव विदित्वा अतिमृत्यू नेते, त्या परमात्म्याला जाणलं की मनुष्य मृत्यूचं उल्लंघन करतो असं जर म्हटलं याचा अर्थ अधिष्ठानाच्या ज्ञानाने मृत्यूचं उल्लंघन करतो, मृत्यू खरा आहे का कल्पित आहे,
मृत्यू कल्पित आहे। याचा अर्थ आपल्याला ह्या जगत आगा पै पंडुकुमारा येता स्वरूपाची घरा करी तसे आडवारा विश्वाभासू जो। आपण आपल्या स्वरूपरूपी घरात जायला लागलो तर हे जग आपल्याला आडे येतं। मग त्या जगाचा नाश कशाने करायचा? क्रियेने होईल का? कर्माने होईल का? उपासनेने होईल का? का त्याच्या जगाचा अधिष्ठानाच्या ज्ञानाने होईल का? त्या अधिष्ठानाचं ज्ञान आपलं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य। का ते ब्रह्मचैतन्यच आत्मा आहे? ब्रह्मचैतन्यच आत्मा आहे। म्हणजे त्या अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचं आत्मत्वाने मी आहे असं समजून जर आपल्याला ज्ञान झालं तरच ह्या जगताची निवृत्ती होईल। कोणती एक ओळी माऊलींची तशीच पुन्हा ज्ञानी विनय के उपाय करिशी जितुके तितुका गुंपेशी आदिके रुखिये। ज्ञाना वाचून दुसरे उपाय करशील तर ते फलीभूत होतील का? नाही। दुसरी वेळी जसं आगाव नाही ना हा ते तर आहे नाही। ह्याच वेळीच्या आंदोलन मला काल आठवले आज परत विसरले। आगापैक बंडुके मरा इथं हा मावळ इथं विश्वाभासो नवल उदयाला चंदांशो जो आदो याज्ञनी विकासो वंदू। आता जर आपल्याला ह्या विश्वाभास आहे ऐक ना मग विश्वाभासू मावळवीत त्याला काय करायचं? आपल्याला त्या विश्वाभासाला नाहीसं करायचं ऐक ना। मग उदयाला चंदांशो जर अंधकाराला नाहीसं करायचं चंद्रांश म्हणजे प्रखर सूर्यकिरणाचा आपलं प्रखर किरणाने युक्त समृद्ध अशा सूर्याचा उदय व्हायला पाहिजे। आणि तो सूर्य उदय झाला तर काय होईल? मावळवीत विश्वाभासू नवल। हे एक आश्चर्य आहे जगामध्ये। हे आश्चर्य का? जगामध्ये क्रियेने किंवा उपासनेने भावनेने काही पदार्थांचा नाश होताना दिसतो परंतु हा जगदरूपी ब्रह्म जो आहे तो अधिष्ठान ज्ञाना वाचून कधीही निवृत्त होत नाही। आणि एक आश्चर्य का श्रीगुरूंनी आम्हाला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला आणि एवढं मोठं भासणारं जग शब्द प्रमाणाने काय झालं? नाहीसं झालं। म्हणून म्हणतात असा अद्वय अब्जुनी अद्वय म्हणजे असं अद्वैत किंवा हे अभेदाचं चिंतन करणारं शास्त्र आणि त्याचे आबजिनी म्हणजे कमळ आणि त्या कमळाचा विकास करणारं म्हणजे कमळाचा विकास करणारं म्हणजे परिच्छिन्न असणारं कमळ मिटलेलं कमळ म्हणजे मी देह आहे मी कर्ता भक्त आहे मी जन्म मरण धर्मवान आहे मी सुखी दुःखी आहे मी ज्ञानी अज्ञानी आहे हे आहे की नाही? आपलं कमळ मिटलेलं आहे की नाही? परिच्छिन्न असणाऱ्या देह अंतका किंवा त्या देहाला व्यापून असणाऱ्या अंतकरणाचा अभिमान धारण केला। आणि जर तुम्हाला असं कळलं की या ठिकाणी देह नव्हे मिळे सरे ओरला ओरे विठ्ठल सत्यतो 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 विठ्ठला हे जर आपल्याला कळलं तर नवल उदयाला चंदांशो अद्वय अर्जुनी विकासो आणि त्याचा बंधू आता त्याचं माऊली काय करतात? वंदन करतात। म्हणजे याचा अर्थ अद्वैत शास्त्र म्हणजे हे वेदांत शास्त्र हे वेदांत शास्त्र अधिष्ठान आत्म्याचं ब्रह्मत्वाने ज्ञान करून देऊन जीवाला कायमचं कृतार्थ करतं। आता त्याच्या ठिकाणी पुन्हा जन्ममरण येईल का? त्याला बीज भागवणी केले नाही आम्हा जन्ममरण नाही। किंवा तुकाराम महाराज म्हणतात मी आतापर्यंत वेदांत चिंतनाच्या पाठीमागे लागलो म्हणजे काय? तर हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवरा पाठी किंवा नेऊन निजविले स्मशानी माणसे जाळी त्या ठिकाणी जिथे लोक माणसं जाळतात तिथं मी जिवंत असतानाच काय केलं? त्या देहाला नेऊन ठेवलं म्हणजे माणसं जाळतात त्या ठिकाणी सरणावर ठेवलं का त्याला? तर जिवंत असताना विचार केला का हा विचाररूपी अग्नी विचाररूपी अग्नी त्या अभंगाचं चरण येतं ते ज्ञानाग्नी लाग भरभरा जीवत्वेशी किंवा ज्ञानाग्नी लागल वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा ते जळण्यासाठी ज्या शेणी म्हणजे गोवऱ्या त्या कोणत्या तिथं? वैराग्य ऐक ना वैराग्य हेच गोवऱ्या आणि त्याच्यात हे शरीर काय करायचं? निजवायचं झोपवायचं ऐक ना वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा आणि ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी जीवत्वेशी ज्ञानाग्नी भरभरा जीवत्वेशी अनेक पाठ आहेत। तर याप्रमाणे हा ज्ञानरूपी अग्नीमध्ये जर त्याला आम्ही जाळलं तर काय राहिलं? तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला आणि तुका आता। आणि तुकाराम महाराज म्हणतात की आता मला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य राहिलं नाही। असा कर्तव्याभावरूप मोक्ष या ठिकाणी खरं जर तुम्हाला अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान होतं तेव्हा जगत मावळतं म्हणजे जगताचा नाश होतो का जगताचा बाद होतो? बाद होतो ऐक नाही बाद होतो का? बादात विषयीचा आपला निश्चय होतो म्हणून त्यांनी त्याचा नाश म्हणजे बाद नाही ना अप्रतिती तवर बाधा जगत प्रतीला यावं का सत्य म्हणून येऊ नये? सत्य म्हणून येऊ नये। मिथ्या म्हणून आलं तर बिघडलं का? कुठं?
नाही, न अप्रतिती, जगत प्रतीतीला न येणं, न दिसणं, याला काय आम्ही म्हणत नाही, त्याचा बाद असं म्हणत नाही. तर काय म्हणतो, दृढ मिथ्यात्व, तुमचं दृढ मिथ्यात्व निश्चय, अशा प्रकारचा दृढ मिथ्यात्व निश्चय करून देणारं कोणतं शास्त्र आहे, तर वेदांत शास्त्र आहे. म्हणून या आता आपल्या लक्षात आलं ना, इतरही जरी शास्त्र असली तरी शास्त्रात श्रेष्ठ शास्त्र वेदांत, सगळ्या शास्त्रामध्ये श्रेष्ठ शास्त्र हे वेदांत आहे. एक आपण नेहमी चिंतन करतो की आळंदीमध्ये जे कोणी साधक आहे त्यांचं, आणि विशेषतः जे जोग महाराजांच्या संस्थेच्या चाकोरीतून जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमातून जातात, त्यांचं भाग्य अतिशय थोर आहे. याचं कारण असं की इथं आपल्याला पहिल्यांदा कोणी शिकवतं का बौद्ध दर्शन, जैन दर्शन असं शिकवत नाही. आपण पहा विद्यापीठामध्ये काशीला वगैरे जे विद्वान आहेत त्यांची एक पदवी असते, ती पदवी असते सर्वदर्शनाचार्य किंवा षडदर्शनाचार्य, वेदांताचार्य, साहित्याचार्य अशा पदव्या असतात त्यांना, किंवा न्यायाचार्य, न्यायशास्त्री अशा प्रकारच्या पदव्या असतात. आणि त्या पदव्यासाठी त्यांचं काही काही लोक जे सर्वदर्शनाचार्य झालेत ना, आता हे काशीकानंद स्वामींसारखे 48 वर्ष त्यांनी 12 वर्षाच्या असे दर्शनांचे अभ्यास करून मग ते सर्वदर्शनाचार्य झाले. आणि नंतर त्यांना वेदांत दर्शनाचं महत्व कळलं. ते सगळे दर्शनं विसरून ते फक्त वेदांताचा प्रचार प्रसार करतात. पण त्यांच्या जीवनात किती मोठा काळ गेला की नाही दर्शनाचा अभ्यास करताना, ते काय वायाला जातं असं नाही. तसं आपल्याला या ठिकाणी ते बौद्ध काय म्हणून जैन चारवाक नास्तिक आहेत ना, आम्हाला काही गरज नाही. हे आस्तिक असले तरी अर्धवट आहेत ना, काही गरज नाही. आम्हाला पाहिजे अस्सल वेदांत, आहे की नाही. आणि तो अस्सल वेदांत आपल्याला विशेष श्रम न करता, बुद्धीला श्रम न देता निश्चलदाजींनी या ग्रंथामध्ये मांडलेले. तसा वेदांत हा जो आहे तर त्या वेदांत आपल्याला अगोदर शिकायला मिळतो आणि नंतर आपण उत्तरे जातो आणि मग आपण तर्कसंग्रह, काय पदकृत्य, न्यायबोधिनी, किरणावली अशा टीका आपण शिकतो. त्याच्यामध्ये अगोदर काय करतो, वेदांत शिकतो. नंतर आपल्याला वाटलं बरं, जसं तोंडी लावण्यासारखं आहे की नाही, अगोदर पक्वान्न खायची, आता ते लोकांचं जेवण असतं ते मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये, इतकी त्याच्यामध्ये त्या भाज्या असतात, कोणत्या भाजी बरोबर काय खायचं तेच आपल्याला कळत नाही. आणि कशामध्ये त्याची चव काढण्यासाठी मध्ये काय ठेवलेलं असतं, त्याच्यामध्ये थोडा हात बुडवायचा, नंतर मग त्याची चव घेता येते. ते आम्ही जेवायला गेलो तिथं ती कोशिंबीरच आवडली आम्हाला. त्याच्यात चांगलं दही वगैरे होते. पूर्ण जेवण झालं तर आता ते सगळे पदार्थ तसेच राहून गेले. आता पोट भरलं काही खाता येईना. तर वास्तविक पापड वगैरे काय किंवा लोणची, कोशिंबीर कसे आपण खाता खाता थोडी चव घ्यायची त्याची. तशी ही दुसरी दर्शन आहे, ही फक्त चव घेण्यासारखी चटणी, मिरची, कोशिंबीर आहे का नाही. पण आपण इथं अगोदर काय करतो, आळंदीचं पक्वान्नाचं प्राशन करतो आणि नंतर तोंडी लावण्यासारखी मग जातो. न्याय शिकतो, कोणी सांख्य शिकतो, कोणी पूर्वमीमांसा शिकतं, अशा प्रकारची स्थिती. तेव्हा आपलं भाग्य, आपल्याला अगोदर हे कळलं जीवनाचं रहस्य, की जीवनाचं रहस्य वेदांतच उलगडून सांगतो, दुसरे दर्शन परिपूर्ण नाही. हे आपल्या मनात ठसल्यानंतर तिकडे गेले तर काही लोक त्या शब्दाचा छेल करायला शिकतात. याच्यामध्ये सुद्धा अगोदर जर तुम्ही कुठेही परंपरेने शिकायला लागलं तर अगोदर साहित्य शिकणार, त्याच्या अगोदर व्याकरण शिकणार. ते सांगणार तुम्हाला व्याकरण मुखम प्रोक्तम. व्याकरण जसं तोंडात घास जायचं असेल, आपलं शरीर पुष्ट व्हायला तर पहिलं मुखातून काय गेलं पाहिजे, घास गेला पाहिजे, मुख आहे की नाही. तसं व्याकरणच शिकलं नाही, तस्मात पठपत्र व्याकरण, तो व्याकरण पहिल्यांदा शिकलं पाहिजे. तो व्याकरण शिकणाऱ्यांना 12 वर्ष लागतात. व्याकरण शिकूनही काय उपयोग नाही, त्याचा प्रयोग कसा करावा हे साहित्याच्या अंगाने आपल्याला कळलं पाहिजे. मग साहित्य शिकायचं. आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी असं साहित्य समृद्ध करून ठेवलंय की या ठिकाणी मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी असं साहित्य की काय माऊलीची काय होईल, साहित्य तेथे शांती, साहित्य सोनियाच्या खाणी उघडेवी अक्षयोनीच्या नाही सुरात सांगा, साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीयाच्या क्षणी विवेकवल्लीची लावणी होदी सैंग, अशा प्रकारचं. त्यामुळे आपण ज्ञानेश्वरी वास्तव विचार सागर म्हणजे आम्ही साहित्यातही समृद्ध आहे. आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लागतो आम्हाला, म्हणजे व्याकरण काही थोडं आहे का, आहे की नाही. जरी आम्ही भंडारकर शिकलो असलं तरी त्या भंडारकरांनी एवढी कृपा केली की आम्हाला सगळं ज्ञानेश्वरीची उत्पत्ती लागते, गीतेतली उत्पत्ती लागते. बंडा महाराज किती भाष्य सांगितलं तर आपल्याला काहीच वाटत नाही. एवढी त्या माऊलीची आपल्यावर काय कृपा.
म्हणजे व्याकरण शिकायचं नाही, साहित्य शिकायचं नाही, पण आम्ही काय म्हणायचं, ब्रह्मविद्येचा सुकाळ करू माझा मराठाची बोल कौतुके अमृताती ही पैदास जिंके. ऐके नाही, हा शृंगाराची माथा पाय ठेवी. तुम्हाला नवरस याला कळत नाही, कोणते नवरस वाचून सुद्धा सांगता येत नाही आपल्याला. आणि अलंकार का ते मी अलंकार कशाला, आम्हाला सोन्याचा वगैरे एवढाच अलंकार माहिती, साहित्य काही अलंकार माहित नाही. रस म्हणजे ऊसाचा रस काय वगैरे, तरी सुद्धा आम्ही जे बोलतो ते रसमय. आपले कीर्तनकार बोलतात ना, त्यांना माहित नाही मी कोणत्या रसाने बोलतो, पण ते बोलतात लोकांच्या डोळ्यातून. आपल्या भागवतकार बोलायला लागले ते डोळ्याला धारा लागतात. याचा अर्थ करुणा रसाचं प्राकट्य करता येत नाही का? त्यांचे आचार्य कोणी संत सम्राट माऊली आहे, आणि त्या ज्ञानेश्वरीच्यामुळे त्यांच्या अंतकरणात त्याचा उद्भव होतो. म्हणून आपण भाग्यवान. व्याकरण झालं आपलं, साहित्य झालं, आणि आता हे विचारसागरात येईल. न्याय असं म्हणतो त्याचं चुकीचं आहे, सांख्य असं म्हणतो. एकेका परिच्छेदामध्ये आपण सांख्याचं खंडन करून टाकतो, आहे की नाही? एवढी दृष्टी आपल्याला हा ग्रंथ देतो. म्हणून या ठिकाणी ह्या ग्रंथाचं आपण नेहमी दररोजच चिंतन करतो की खूप खूप जोर दिला पाहिजे याच्यावर, आणि एक एक पद समजावून घेऊन त्याचा संबंध नेहमी आपल्याला कीर्तनात लोकांना सांगायचंय, तर तिकडे आपला संबंध लावला पाहिजे, आहे की नाही? त्याचा का आपल्याशी लावायचा, आपल्याशी संबंध दुसऱ्याची काही गरज नाही त्याचं. हा सगळा संबंध चाललाय कोणासाठी? नाही तर बरेच वेळेला आपल्याला काही लोक काय आकलन होत नाही, असं वाटतं की 100 जण बसले म्हणजे सांगतात, याच्याकडे तोंड करून सांगतात, त्याच्याकडे तोंड, त्यांचा संबंध आहे, आपला काही संबंध नाही. असं नाही, जरी सगळे हसले तरी सगळ्यांची शरीर आणि काही, पण सगळ्यांचं मन काय आहे, एकच आग्रह आहे त्याला, असं समजून त्या प्रत्येक पदार्थाचा संबंध कोणाशी लावायचा? आपल्याशी लावायचा. अशा प्रकाराने आणि वेदांत वाक्यावरची श्रद्धा ही आपल्या अत्यंत दृढ असली पाहिजे. आता आपण पाहिलं इतर दर्शनांचं तोडकं मोडकं जे काही मत आहे, तर त्याच्यामध्ये तोडकं मोडकं म्हणजे त्यांचं तोडकं मोडकं आपल्याला सांगायला आणखी तोडकं मोडकं आहे की नाही त्याच्यामध्ये. पण तरी तेवढं त्यांची दिशा एक जी आहे त्या दिशेने पाहिलं तर शास्त्रात श्रेष्ठ वेदांत. सगळ्या शास्त्रांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? वेदांत शास्त्र आहे. बाकीचे जे विज्ञान वगैरे आहेत, भौतिक विज्ञान, ती पण शास्त्र त्यांना म्हटलं जातं, पण ती काय आहे? आडनावाची शास्त्र आहेत. खरं शास्त्र काय आहे? शास्त्रात श्रेष्ठ शास्त्र वेदांत. वेदांत तो महारसो मोदकुमरे. माऊलीने कसं गेलं काल? मग वेदांते परापर प्रत होत असले अक्षर, हा हे त्याला ब्रह्मपद. हा ते तिथं वेदांते नाही, वेदाते असं आहे. तिथं अनुसार असला तरी त्याचा अर्थ आहे वेदाते, असं वेद असा अर्थ आहे. आणि वेदांत तो महारसू मोदको मिरवे, हे मात्र त्या ठिकाणी आहे. वेदांत हा महारस आहे, महान असं रसिकांचं भोजन पक्वान्न त्या ठिकाणी त्या गणेशाच्या हातात आहे. बघा आपल्या माऊलीच्या मंदिरातला गणपती तो मोदक आहे त्याच्या हातामध्ये, आहे की नाही? तो मोदक कोणता? आणि फार तोंडाजवळ लावलेला, तेवढंच सर्वात जास्त माऊलीच्या मंदिरात बारकाईने पाहतो मी. फार एकदम गणपतीच्या जवळ कोण आहे? तो मोदक आहे की नाही? आणि तो मोदक म्हणजे काय? हे वेदांत दर्शन आहे. म्हणून सांगतात की शास्त्रात श्रेष्ठ शास्त्र वेदांत. आता पुढे सांगतात तत्प्रमेय जलसार सिद्धांत. तत्प्रमेय म्हणजे त्याच्यामध्ये आलेली प्रमेय, त्याच्यामध्ये म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये आलेली प्रमेय शब्दाचा अर्थ आहे सिद्धांत. वेदांत शास्त्रामध्ये आलेले जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत कोणते? पुन्हा तत्सार प्रमेय, त्याच्यामध्ये सार म्हणजे सारभूत आलेले सिद्धांत. जसं दुधाचं सार, हे काय आहे? घृत आहे, तूप आहे की नाही? किंवा त्याप्रमाणे या ठिकाणी जल कशाला म्हणतात? तत्प्रमेय सार, त्या सार प्रमेय जल, त्यांचं सारभूत असणारे जे वेदांत शास्त्राने सिद्धांत सांगितलेले. म्हणजे उदाहरणार्थ ब्रह्म सत्यम हा सिद्धांत आहे की नाही? जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा, असे जे सिद्धांत आहे. किंवा आपण जरी आता हे जे निर्णय करतो, आता पाहिलं ज्या पदार्थाचे अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होते तो पदार्थ खोटा असतो, जे ज्याच्या ज्ञानाने भासतं ते जे ज्याच्या अज्ञानाने भासतं त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती हे अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूप असते, आहे की नाही? म्हणजे अगोदर नाही, नंतर नाही, मधल्या काळात दिसलं तरी नाही. आदव अंतेचे यन्नास्ति वर्तमाने पितन तथा, आदव अंतेचे यदास्ति वर्तमाने पितन तथा, हे सगळे सिद्धांत आहे की नाही? मग हे जे म्हणतात हेच ह्याचं काय आहे? जल. त्या ग्रंथाचं नाव काय झालं? विचार सागर. म्हणून ते सांगतात विचार सागर असं म्हणतात. सागर म्हणतात म्हणजे सागरामध्ये काय असतं? पाणी असतं, आहे की नाही? मग याच्यामध्ये पाणी म्हणजे कोण आहे? तर वेदांताचे असणारे सिद्धांत. ते सिद्धांत रूप, ते सिद्धांत कोणते? सारभूत असणारे
महत्त्वपूर्ण असणारे असे जे सिद्धांत आहेत, हेच कोणी याच्यामध्ये काय आहे, जल आहे. ज्यात आहेत अतिविस्तृत, याच्यामध्ये आहे पण काय मोजकं असं नाही, अतिविस्तृत. म्हणजे आता तुम्ही वेदांताच्या विश्वात गेले तर वेदांताच्या विश्वात कोणताही तुम्हाला कोणी सांगितलं, कोणी तुम्हाला बिंब प्रतिबिंबवादाने सांगण्याचा प्रयत्न केला, भले याच्या सगळं ते फार विस्ताराने लिहिलेलं नाही, पण त्याच्यातलं मार्मिक रहस्य सारभूत सिद्धांत तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं या ठिकाणी म्हणतात हे जे सिद्धांत आहेत ते सामान्य किंवा थोडक्यात संक्षेपात असले तरी सर्व नाहीत असं नाही, अतिविस्तृत याच्यामध्ये विस्ताराने या ग्रंथामध्ये त्याचं कथन केलेलं आहे. आणि असा विचारसागर कथितो आता, आणि असा हा जो विचारसागर नावाचा ग्रंथ तो मी तुम्हाला आता कथन करतो. त्या ग्रंथाचं चिंतन, अनुसंधान किंवा त्याचं निरूपण आम्ही आता करीत आहोत असे हे ग्रंथकर्ते म्हणतात. याच्यामध्ये ह्या ग्रंथ लिहिण्याचा हेतू सांगतात. हेतू का, तर हा ग्रंथ वेदांत परकच का लिहिला, ह्या ग्रंथकर्त्यांना दुसऱ्या दर्शनाचं ज्ञान नाही का? ज्या अर्थी त्या दर्शनाचं खंडन करतात त्या दर्शनांचं त्यांना ज्ञान आहेत, परंतु त्याचा मानव मात्रांना हे परमानंद प्राप्ती आणि दुःखाच्या आत्यंतिक निवृत्ती किंवा ज्याला मोक्ष असं म्हणतात, त्या मोक्षप्राप्तीसाठी परम श्रेष्ठ असणारा पुरुषार्थ, त्या पुरुषार्थासाठी ह्या दर्शनांचा उपयोग नाही. म्हणून जे दर्शन श्रेष्ठ दर्शन वेदांत, त्या वेदांत परकच निरूपण आम्ही तुम्हाला कथितो आता, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असं सांगतात. आता जेव्हा आपण पहिल्या दिवशी किंवा 2 दिवसा अगदी सुरुवातीला आपण केलं होतं चिंतन, परंतु बऱ्याच वेळेला आपल्याकडून विसरून पण जातं आणि त्या चिंतनामध्ये सामान्यपणे स्थूलमानाने आपण केलं होतं. आता एकदम बारकाईनं, म्हणजे ते काही विस्ताराने नाही, पण कशाला विचार सागर हे जे नाव आलं त्या नावाची जी काही ते नाव का आलं या संबंधाचं जे निरूपण आहे ते आपण म्हणजे आपल्याला लोक म्हणतात विचारसागर म्हणजे काय आहे असं म्हणतात. आपल्याला सगळा विचारसागर झालेला असतो, आपण व्यवस्थित सांगू पण शकतो, पण काय आहे, कोणत्याही ग्रंथ एवढा मोठा केला तर सगळ्या ग्रंथाचं तात्पर्य कुठं साठवलेलं असतं माहिती आहे का? त्याच्या नावामध्ये साठवलेलं असतं, आहे की नाही? आपण जीवनामध्ये जेवढ्या क्रिया करतात ते कुठं अंगलट येतात, पेपरला नाव कोणाचं येतं, आपलं नाव येतं, आहे की नाही? त्या नावामध्येच आपलं काय पराक्रम असेल किंवा आपलं काही कमी जास्त ते सगळं त्या नाव हे केंद्रबिंदू आहे का नाही त्याचं. टी व्हीमध्ये तो मनुष्य समोर येतो, आपल्याला ओळखतो का आकारात का नावाने ओळखतो, म्हणून तिथं सुद्धा वर दिलेलं असतं, ते तो मनुष्य दाखवतात आणि जेव्हा त्याचा सगळ्यांना परिचय होईल त्यावेळेला त्याचं नाव देत नाही. पण तोपर्यंत पंतप्रधान सगळ्यांच्या ओळखीचे नाव देत नाही, पण पहिल्यांदा मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेव्हा हे मनमोहन सिंग हे दाखवून दिलं की नाही. मग परिचय झाला तरी आपण परिचय म्हणजे त्या स्थूलदेहाकडे पाहतो का, खरं नामानेच त्याचा परिचय होतो, नामानेच परिचय होतो, आहे की नाही? म्हणून सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, आहे की नाही? ते सगळ्यात काय आहे, नाम हे अगोदर आहे. बरं रूप येतं जातं पण नाव राहतं की नाही? तो मनुष्य मरण पावला तर गेलं का नाही, पण नाम राहिलं का नाही, त्याचं नाम तसंच राहतं. तसं विचारसागर ही सगळ्या एवढा मोठा विस्तार आणि 350 पानांचा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं सगळं साठवलेलं कोणतं, त्या ग्रंथकर्त्यांनी नाव काय दिले, विचारसागर. मग आपल्याला त्या विचारसागर नावाचं चिंतन केलं पाहिजे की नाही, तर ते चिंतन या ठिकाणी थोडक्यात सांगतात की पहिल्यांदा विचार कशाला म्हणायचं, आहे की नाही? विचार कशाला म्हणायचं तर ते सांगतात की तत्वाची जिज्ञासा झाली म्हणजे वास्तव काय आहे, सत्य काय आहे, अशी जर आपल्याला जिज्ञासा अंतःकरणात निर्माण झाली त्याला म्हणतात तत्वबुभुत्सा. तत्वबुभुत्सा म्हणजे तत्व जाणण्याविषयी उत्कट अशा प्रकारची अंतःकरणातील जिज्ञासा उत्पन्न झाली तर कथारूपेनं वादेनं, तर अशा वेळेला त्याचं काय कथा करायची म्हणजे कोणत्या तरी केन प्रकारेनं इति कथा. आपण म्हणतो ना कथा, तथा, यथा असे संस्कृत शब्द आहे ना, त्याचा अर्थ अखंडानंद सरस्वती म्हणतात. यथा म्हणजे एन प्रकारेने, ज्या प्रकाराने, कथा म्हणजे केन प्रकारेने, कोणत्या प्रकाराने. मग आता कोणत्या प्रकाराने आपला सिद्धांत श्रेष्ठ आहे हे तुम्हाला सांगितलं पाहिजे की नाही, त्याला म्हणायचं कथा. कथा म्हणजे केन प्रकारेने, यथा म्हणजे येन प्रकारेण, तथा म्हणजे तेन प्रकारेण, असा त्याचा अर्थ आहे. तर या ठिकाणी तत्वबुभुत्सूसाठी जी कथा आहे त्या कथेच्या द्वारा किंवा दुसरं सांगतात काय वादेनवा, किंवा एकमेकामध्ये काय आहे, दोघं जण बसले आणि वाद करायला लागले म्हणजे तुझं खरं का माझं खरं, तुझं खोटं ते का आणि माझं खरं ते का, अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये वाद, म्हणजे त्याला म्हणतात संवाद.
आपण म्हणतो ना, वादे वादे जायते तत्वबोधः, वद धातूपासून वाद शब्द झाला, म्हणजे दोघांच्या मध्ये असणारी सद्वस्तुविषयकची चर्चा, त्याला म्हणतात तत्वचर्चा. ती तत्वचर्चा करणं, किंवा हे एक म्हणजे वादी एक असतो आणि एक दुसरा प्रतिवादी असतो. तरी वादे वादे जायते तत्वबोधः, जर तत्वाचा चिंतन, तत्वाचा निर्णय जर आपल्याला करायचा झाला तर त्याच्या पद्धती, एक पद्धती वाद पद्धती, म्हणजे विचाराला बसलेल्या दोघांनीही जे काही सत्य ते सत्य आपल्या बुद्धीवर आरूढ होईपर्यंत एकमेकाशी चर्चा करणं, त्याला म्हणतात वाद. किंवा दुसरं आहे तत्वज्ञान करून घेताना, ही एक पद्धती. म्हणजे त्याच्यामध्ये काय वाद काय असतं, दोघंही समान योग्यतेचे असतात, परंतु त्यांचा कोणताही अभिनिवेश नसतो. माझंच खरं का, खरं ह्याचं सांगतो, तुझं खोटं का याच्याविषयी सांगतो. आणि काही लोक याला म्हणतात, त्याला थोडक्यात सांगतो, त्याला तद्विद्य संभाषा असं म्हणतात. तद्विद्य संभाषा म्हणजे अनेक लोकांनी, एक विद्वानांनी एकत्र येऊन सत्याविषयीचा निर्णय करण्यासाठी घेतलेली एक प्रकारची सभा, त्याला म्हणतात. आणि त्या सभेमध्ये चाललेलं त्यांचं जे विचाराचं शब्दाच्या द्वारा मंथन, किंवा जो विचार तो शब्दाचा आकार घेऊन त्या ठिकाणी चर्चेला प्रवृत्त करतो, त्याला म्हणतात तद्विद्य संभाषा. त्या संभाषेचे 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकारामध्ये एक आहे वाद, एक त्याला काय म्हणतात वाद, दुसऱ्याला म्हणतात जल्प, तिसऱ्याला म्हणतात वितंड, असे त्याचे 3 प्रकार आहेत. तर वाद जो आहे, तर त्या वादामध्ये सत्य म्हणजे त्याला काय म्हणतो, आपलं स्वतःचं असं कोणतंही गृहीत कृत्याविषयी अभिनिवेश धारण न करता सत्याचा शोध घेण्यासाठी चाललेली जी सच्चर्चा दोघांमध्ये, ते दोघं कोण असतात, कधी कधी वादी प्रतिवादी असतात, आणि दुसरं त्याच्यामध्ये एकमेकाच्या विषयीचा पूज्यभाव असतोच असं नाही, ते दोघं बरोबरीचे असतात दोघं, परंतु त्यांच्यामध्ये विचार मात्र होतो, तर त्याला म्हणतात की वाद असं म्हणतात. दुसरा हा वाद आणखीन कोणाचा असतो, तो गुरु आणि शिष्य सत्पथामध्ये या जो वाद असतो त्याला म्हणजे गुरु आणि शिष्य, म्हणजे हा स्वतःकडे कमीपणा घेतो, मला अजून अज्ञान आहे असं आपण, आणि तुम्ही तत्वज्ञानी आहात, मी तुम्हाला शरणागत झालेलो आहे. त्यात 7व्या अध्यायात, आपलं 2ऱ्या अध्यायातला श्लोक कोणता आहे, त्या कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यच्छ्रेयशान निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधी मां त्वां प्रपन्नम. अशा प्रकाराने तो त्यांना शरणागत झालेला आहे. आणि शरणागत झाला याचा अर्थ तू बाबा वाक्यम प्रमाण असं नाही, आपल्या अंतकरणात आलेल्या शंका मांडतो, आणि त्यांनी सांगितलेलं त्याच्यावर पुन्हा शंका आली तर परत शंका घेतो, त्याचं निराकरण झालं तर गुरुजी आपण श्रेष्ठ आहात, माझ्या बुद्धीवर आपण हे आरूढ केलं, अशा प्रकारे कृतज्ञतापूर्वक त्यांच्या सिद्धांताचा स्वीकार करतो. आणि या सत्पथामध्ये म्हणजे गुरु शिष्य सत्पथामध्येच मनुष्याला ब्रह्मज्ञान होतं. आणि वादे वादे जायते तत्वबोधा, तत्वाचं ज्ञान त्या ठिकाणी वादाने होऊ शकतं, याला म्हणतात वाद. म्हणजे दोघांमध्ये सत्याविषयीचा निर्णय करण्यासाठी चाललेली चर्चा, त्याला तद्विद्य संभाषणामधला हा एक प्रकार आहे. आणि दुसरा एक प्रकार आहे त्याला म्हणतात जल्प. जल्प त्याला म्हणतात की दुसऱ्याच्या मताचं काय करायचं, खंडनच करायचं, अभिनिवेश धारण करायचं, आपल्या मताचं मंडन करायचं, दुसऱ्याच्या मताचं खंडन करायचं आणि आपल्या मताचं, बरोबर आहे ना, आपल्या मताचं काय करायचं, आग्रहपूर्वक मंडन करायचं, याला काय म्हणतात जल्प असं म्हणतात. प्रत्येकाचा अभिनिवेश असतो का, माझा सिद्धांत खरा आहे, त्याला म्हणतात जल्प. आणि एक आहे वितंड. वितंडामध्ये काय करतात की दुसऱ्याच्या मताचं खंडन करायचं आणि आपलं मत सांगायचंच नाही, फक्त तुझं चुकीचं आहे एवढंच सांगायचं, बरोबर काय आहे ते मला सांगता येत नाही. आपले ते नामदेव महाराज शास्त्री सांगत असतात. तर ते म्हटले की एकाने मला विचारलं की रामाच्या वडिलांचं नाव काय, दशरथ. म्हणजे दशरथाच्या वडिलांचं नाव काय, अक्रारथ. म्हणे अहो ते अक्रारथ हे नाही तुमचं बरोबर, मग तू सांग कोणी दशरथाचा वडील. तर मला माहीत नाही, मग माझं कशाला खंडन करतो, वितंड कशाला करतो, ऐकी नाही, तुझं काय तू सांग मला कोणतं आहे. तसं याचा सिद्धांत काहीच नाही आणि दुसऱ्याच्या सिद्धांताचं खंडन करणारे असे काही लोक आहेत, त्याला म्हणतात वितंडा. आपल्या वेदांतामध्ये एक प्रसिद्ध ग्रंथ आहे, खंडन खंडन खाद्य नावाचा ग्रंथ आहे. त्याचे लेखक कोणी, हर्षल मिश्रा. हर्षल मिश्रा नावाचे लेखक आहे. ते इतके आहेत की त्यांना कंबोजच्या राजाकडून दररोज सुवर्णपंखाचा विडा मिळत होता, कारण ते निर्विकल्प समाधीमग्न झालेले पुरुष होते. परंतु त्यांनी एक आपल्या
संप्रदाय परंपरेत असं एक ग्रंथरत्न निर्माण केलेले आहे का जी लोक येतात ना ती काही लोक आहे ना त्यांना काही बोध घ्यायचा नसतो, सत्याचा शोध नसतो, फक्त आमचं ज्ञान मोठं आहे म्हणून दुसऱ्याचं खंडन करत बसतात. तर अशा खंडन करणाऱ्यांचे पुन्हा काय करायचं, खंडन करायचं. असं सांगतात की ते इतके विद्वान होते की सरस्वती त्यांना पूर्णपणे प्रसन्न होते. आणि त्यांनी हा जेव्हा ग्रंथ लिहिला आणि ते पुन्हा स्वतः वाचायला बसले, त्यांचाच ग्रंथ त्यांना काही ठिकाणी लागेना. तर त्याच्यामध्ये काय असं काय झालं म्हटले याच्यामध्ये. मग त्यांनी त्यांच्या गुरुजींना विचारलं तर त्यांनी सांगितलं की हा ग्रंथ इतक्या प्रौढ भाषेतला झालेला आहे आणि ही सरस्वतीची असणारी असीम कृपा तुमच्यावर आहे, परंतु जगासाठी हा ग्रंथ केला तो तुम्हालाच समजेना. तर याचा अर्थ त्याचं काय झालं पाहिजे, सुलभीकरण झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय करायचं, तर पूर्वीच्या काळात असं सांगतात की ज्या मनुष्याला खूप बुद्धी तीव्र आहे तर असा मनुष्य, जर पूर्वीच्या काळात जाते होते, आता गिरणीच्या जात्यावर आपल्याला बसता येणार नाही, तर त्या घरातली जाते होते त्या जात्यावर किंवा पूर्वी उखळ होते आहे की नाही, उखळ ज्याच्यामध्ये तांदूळ वगैरे कुटायचे, तर त्या उखळावर बसायचं आणि रात्रीचं दही खायचं. काय आहे आपल्याकडं पूर्वीपासून समजत आहे रात्री दही खायचं नाही, कारण का बुद्धी जी आहे ना तर बुद्धी मंद होते, दयाचा असा परिणाम आहे. दिवसा नाही, रात्रीचं दही खायचं नाही. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही रात्रीचं दही खा, उखळावर बसा, जात्यावर बसा. आणि मग त्यांची बुद्धी काय झाली, थोडी कमी झाली आणि मग त्यांना तो ग्रंथाचा अर्थ समजला. मग त्यांनी तो पुन्हा ग्रंथ त्याचा परिष्कृत करून लिहिला. तर असं त्याचे इतिहास सांगतात. तर हे जे खंडन खाद्य म्हणजे दुसऱ्याचं खंडन करणं, ज्याने आपलं खंडन केलं त्याचं खंडन करणं, हेच त्यांचं काय आहे, आर आहे. त्यांनीच ते काय होतात, तृप्त, त्यांना जेवण लागत नाही, काही नाही. अशा प्रकारचे लोक आहेत. तर असे जेव्हा आपल्याला भेटतात तर कधी कधी आपण नेहमीच अगदी नाही बाबा आमच्या गुरुजींनी सांगितलं हे युक्तीनं सिद्ध होतंय, ऐक, तो ऐकतच नाही. मग अशा वेळेला जल्प किंवा वितंडाचा आश्रय कधी कधी केलेला आहे का, आपल्या पूर्व संप्रदायाचं, परंपरेच्या संप्रदायाचं रक्षण करण्यासाठी. याचा अर्थ आपण त्या जल्प आणि वितंडाचेच ग्रंथ शिकावेत असं त्याच्यातला सांगण्याचा भाव नाही. म्हणून या ठिकाणी आपल्यातले परवा एक आता सांगतो की एक आचार्य सध्या त्यांचं नाव आहे रामपाल म्हणून सध्या. तर ते म्हणजे स्वतःला अवतारी कोटीतले समजून घेतात आणि सगळ्या लोकांना भुलवतात याच्यामध्ये, आणि चांगले चांगले लोक त्यांच्या नादी लागतात, आपल्या आयुष्याचे नुकसान करून घेतात. तर त्यात ते लोक काय त्यांनी एक असा कार्यक्रम दाखवतात सध्या, ते कोणता तो चॅनल मला माहीत नाही, तर त्या चॅनलवर ते कार्यक्रम दाखवतात. ते सगळे चारही शंकराचार्य त्यांच्यासमोर बसलेले आहेत आणि त्यांनी प्रश्न विचारले आणि शंकराचार्य गप्प बसले, ते त्यांना काही बोललेच नाही. आणि त्यांनी सांगितलं बघा ह्या तेच सांगतात पुन्हा, आणि ते त्यांचं असं धाडस नाही का आपला चेहरा दाखवावा म्हणून. ते काय करते, हे जे असं आहे ना त्यांचं फक्त बोर्ड दाखवतात त्या चॅनलला, फक्त यांचं बोर्ड दाखवतं. मग ते काय म्हणतात, हे बघा चारही शंकराचार्य हे गप्प बसले की नाही, याचं काळं तोंड दाखवायची सुद्धा याची ताकद नाही, पण हा बोट दाखवतो. आणि त्याचे शिष्य काय म्हणतात, चारही शंकराचार्य गप्प बसले की नाही. अरे वाद करायचा झाला, तत्व बुभुत्सा निर्णय करायचा झाला तर त्याची पद्धती ठरलेली आहे. एक तर तुम्ही काय करा, वादानी करा, जल्पानी करा, किंवा खंडन करून म्हणजे वितंडानी करा. याच्या बापाला वितंडही माहीत नाही, जल्पही माहीत नाही आणि वादही माहीत नाही, याच्याशी कशाला वाद करा. म्हणून शंकराचार्य गप्प बसले, तर त्यांनी त्याचं भांडवल असं केलं आहे की नाही, की हे चारी आणि शिष्य परंपरा वाढायला लागली. तर आपण जे आहे तर याची एक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेनुसारच आपण चिंतन केलं पाहिजे आणि ते ह्या ग्रंथामध्ये आपल्याला शिकायला मिळतं. म्हणून सांगितलं शास्त्रात श्रेष्ठ शास्त्र वेदांत तत्प्रमेय जलसार सिद्धांत ज्यात आहेत. कारण काय असे जे मूर्ख लोक असतात त्यांना अनुत्तर हेच काय आहे, उत्तर आहे. म्हणून लोक, शहाणे लोक त्यांच्यामध्ये भाग घेत नाही. त्याच्या एक पायऱ्या ठरलेल्या आहेत, कोणत्या पद्धतीनं वाद करायचा, कुठं तो थांबवायचा, कधी कोणाचा जय आहे, कोणाचा पराजय आहे, अशा प्रकाराने असे वाद करत बसू नये. म्हणून नाथ महाराजांचं उदाहरण सांगतात ना लोक. नाथ महाराजांकडे दिवसा कंदील लावणारा एक पंडित आला, सगळ्या भारतामधून फिरून आला. त्यांनी सांगितलं नाथ महाराज म्हणजे शांती ब्रह्म, साक्षात्कारी पुरुष, मला त्यांच्याशी वाद करायचा. नाथ महाराजांच्या समोर तो आला आणि त्यांनी सांगितलं की मी पंडित आहे, सर्व दिग्विजय करून आलेले आहे, फक्त तुम्हीच राहिले. नाथ महाराजांनी म्हणून सांगितलं की मी तुला सर्टिफिकेट देऊन टाकतो, तो विजय आहे. तसं नाही, म्हणजे वाद केला पाहिजे. नाथ महाराजांनी वाद केला की त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची माता ही पतिव्रता आहे असं सांगितलं. आता काय वाद करतो तो, आहे की नाही. म्हणजे त्या अशा लोकांना अशी उत्तरं शास्त्रामध्ये दिलेली आहेत त्याच्यामध्ये.
तसं या ठिकाणी आपल्याला ह्याही गोष्टी माहीत पाहिजे, पण आपलं जीवनाचं काही हे ध्येय नाही, आपलं काही गंतव्यस्थान ते नाही. आपल्याला जीवन थोडं आहे, रात्र सोंगे आणि काय रात्र थोडी आणि सोंगे फार, या क्षणभंगूर जीवनात लवकर वेदांताचा रस घेऊन आपलं जीवन निहाल करणं, परिपूर्ण करणं, आत्मानंदी करणं याच्यासाठी. म्हणून ह्या ग्रंथामध्ये खूप खूप प्रक्रिया अशा वेगवेगळ्या वादविवादाच्या दिलेल्या नाही. सरळ मार्गी वेदांत जो आहे की ज्याच्यामध्ये जेवढं चिंतन केलं असता मनुष्य जीवनामध्ये तो कृतार्थ होईल, एवढ्याच प्रकारच्या प्रक्रिया यामध्ये मांडलेल्या आहेत. फार असं खूप जल्प वितंडामध्ये हा ग्रंथ शिरला नाही. आणि याच्यामध्ये ज्या शंका आहेत त्या शंका सगळ्या गुरूंच्या जवळ. हा वाद पण कोणता आहे? गुरु शिष्य परंपरेनं ज्या प्रकाराने चिंतन व्हावं, ज्याच्यामध्ये गुरूंना शरणागत झालेला शिष्य आहे आणि तो काय म्हणतो, यत् श्रेयः, जे माझे करून जेणेकरून माझं कल्याण होईल, तन निश्चितम ब्रूही, ते मला निश्चय करून तुम्ही सांगा. या ठिकाणी मला मी धर्म म्हणजे माझं स्वरूप, मी कोण आहे याच्याविषयी काही संमूढ झालेलं आहे, मूढतेला प्राप्त झालं, विपरीत भावनेला प्राप्त झालेलं आहे. ही विपरीत भावना माझ्या अंतःकरणात असणारे प्रमाणगत प्रमेयगत संशय हे सर्व निवृत्त करा आणि मला मुक्त करा, याच्यासाठी आलेलं आहे. का किंवा वादासाठी आलेला नाही, तर आत्मकल्याणासाठी शरणागत झालेला आहे. म्हणून आत्मकल्याण करून घेण्यासाठी कसं शिष्याने विचारावं आणि त्यांनी गुरुजींशी कशा प्रकाराने आदबीनं राहावं, या ठिकाणी आपल्या बुद्धीचं जे काही प्रौढता किंवा आपल्या बुद्धीची असणारी प्रागट्य, तिचं असणारं ऐश्वर हे नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकेश राजे सकळ सिद्धी. आणि जर तो स्वतःच्या बुद्धीचं हे करत असला, ऐश्वर दाखवित असला, त्याला वेदांत विद्या गुरु शिष्य परंपरेत कधीही फलीभूत होणार नाही. अशा प्रकारची सुद्धा शिकवण या ग्रंथातल्या शंका समाधानावरून आपल्याला दिलेली आहे. तर आता सांगतात बोलतयाचे आगा बोलतयाच्या ठाई. भगवंताने सांगितलं वादाहा प्रवदताम अहम. वाद कोणता? वाद ही भगवंताची विभूती आहे असं सांगितलं गीतेमध्ये. जर आपण अशा प्रकारचं एकत्र येऊन जर सच्चर्चा करत असेल तर ते वाद काय म्हणतात? वाद कोण आहे? मी माझी विभूती. वाद प्रवदताम अहम. प्रकर्षाने जेव्हा आपण बोलतो, निरूपण करतो ह्याच्यात, तर तो वाद कोण आहे? भगवान म्हणतात इथं चालला तर इथं भगवंताचं माझी कथा माझी नारदामी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे. हे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. ही जो वाद आहे ही भगवंताचं. आणि वाद कशाविषयी चालला? ब्रह्मविद्या. ते ब्रह्मविद्या सुद्धा भगवंताचं काय आहे? स्वरूप आहे. काय सांगतात भगवान? अध्यात्मविद्या विद्यानाम वाद प्रवदतामहम. ते अध्यात्मविद्या सुद्धा भगवंताचं स्वरूप आहे आणि त्या विद्येचं चिंतन करण्याला आपण प्रवृत्त झालेलो आहोत. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा क्षण आहे. शास्त्रात श्रेष्ठ शास्त्र वेदांत, तत्प्रमेय जलसार सिद्धांत, ज्यात आहेत अतिविस्तृत. याच्यामध्ये विस्ताराने याचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. असा विचारसागर कथितो आता. अशा प्रकारचा जो विचारसागर नावाचा ग्रंथ तो मी तुम्हाला सांगत आहे किंवा रचित आहे आपणासाठी, असं निश्चलदास म्हणतात. आता या ठिकाणी विचारसागर हा आपलं चिंतन इथून सुरू झालं होतं की विचारसागर ह्या नावाची, ज्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतात की आपल्या कवितेचं रसग्रहण करतो तेव्हा याची मध्यवर्ती कल्पना काय आहे, त्याला काय म्हणतात? मध्यवर्ती कल्पना. तसं विचारसागर नावाची मध्यवर्ती कल्पना काय आहे थोडक्यात पहा, थोडं लक्ष द्या. तर आपलं चाललं होतं की या ठिकाणी गुरु शिष्य म्हणजे जे तत्वबुद्भुत्सू तत्वाचं दर्शन करण्यासाठी ज्यांच्या अंतःकरणात उत्कट इच्छा उत्पन्न झाली त्यांना म्हणायचं तत्वबुभुत्सू. आणि ती इच्छेची पूर्ती कशाने होईल? कथारूपेनं. जर त्या परमात्म्याची तत्चिंतनम तत्कथनम असं केलं तर, किंवा गुरु शिष्य हो, गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये जर त्या ठिकाणी वाद झाला तर काय करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, अशा प्रकारचा जर वाद केला तर ही एक त्याच्यातली काय त्या जिज्ञासेची पूर्तता करण्याची पद्धत आहे असं सांगतात. आता दुसरी एक पद्धत आहे पूर्व पक्ष करायचा आणि उत्तर पक्ष. तो सिद्धांत निर्णय, त्याच्यामध्ये अधिकरण पद्धती म्हणतात. त्याच्यामध्ये काय पहिल्यांदा काय अधिकरणामध्ये 5
विषय, याचा विषय काय आहे असं. नंतर विषयो विषयश्चैव, पुन्हा विषय, इथं एक विषय म्हणजे षटकोणाचा आहे आणि दुसरा विषय म्हणजे शामृगाचा आहे. त्या विषयाचा अर्थ काय आहे? शंका, असा अर्थ आहे. मग त्या शंकेविषयी पुन्हा काय करतो? पूर्वपक्ष आणि पुन्हा त्याच्यामध्ये उत्तर पक्ष आणि त्यांचा सर्वांचा शेवटी झालेला निर्णय, असं 5 अंगाचं त्याला अधिकरण पद्धतीचं चिंतन म्हणतात. तर या ठिकाणी सांगतात पूर्वपक्ष सिद्धांत चर्चा रूपेण वा, किंवा एक पूर्वपक्ष आणि एक सिद्धांत पक्ष, एक गुरु आणि एक शिष्य, किंवा दोघंही बरोबरचे वादासाठी, अशा रीतीनं कशाचा विचार करायचा? तर जड चेतन पदार्थ हो. विचार करणं म्हणजे काय? मी सांगितलं ना की ते जे त्या रेणुकाच्या तोंडामध्ये गेलेलं ताट आहे की नाही, ते ताटाचा विचार केला, कुठं गेलं आणि शंका निर्माण झाली. याला काही शंका सुद्धा म्हणत नाही. वेदांतात अशा शंका घ्यायच्या नाही, आहे की नाही याच्यामध्ये. किंवा म्हशीच्या शिंगात डोकं आडवून त्या 6 महिने विचार केला, काही त्या विचाराचा उपयोग आहे का? नाही. काकस्य कतिपयानी दंतानी, का दंतानीच होतं करू का? दंताहा, कावळ्याला किती दात आहे, ऐक, गाढवाला केस किती आहेत, याचा उपयोग आहे का काही? आणि त्याच्यासाठी विचार केला, श्रम घेतले तर उपयोग आहे का? नाही, काहीच उपयोग नाही. काय विचार करायचा असला तर जगत जीव परात्मना सदा विचारयेत तस्मात जगत जीव परात्मना. जगत काय आहे, जीव काय आहे, परमात्मा काय आहे, याचा विचार करायचा, ऐके नाही. आणि याचा विचार करून आयुष्यभर करायचा का? त्या विचाराचं पर्यवसान असं झालं पाहिजे, जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. जीवभाव आणि जगतभाव मिथ्या ठरला तरच काय होईल? त्याला आत्माच अवशिष्ट राहील आणि तो माझा आत्माच ब्रह्मरूप आहे असं ज्ञान करून घेण्यासाठी चाललेलं जे चिंतन आहे, जांभई देण्यासाठी नाही. तर अशा प्रकारचं चाललेलं जे चिंतन आहे तर त्याच्यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये सांगतात की काय काय जीवभाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते जृंभनम न अवशिष्यते. जृंभन म्हणजे जांभई. तर याच्यामध्ये अशा पद्धतीचं एक चिंतन आहे की गुरु शिष्य किंवा समान वयाचे किंवा समान ज्ञानाचे यांच्यामध्ये असणारा वाद किंवा संवाद, गुरु शिष्यामधला संवाद किंवा पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष यांची सिद्धांत रूपाने चाललेली चर्चा. आणि त्या चर्चेचं काय असलं पाहिजे आपलं लक्ष? कशाबद्दलचं? जड चेतन पदार्थ हो. जड काय आहे आणि चेतन काय आहे, याच्यामधले जड आणि चेतनचा काय करायचा? विचार शब्दाचा अर्थ आहे, मूळ धातू आहे विचिर पृथक करणे. संस्कृतमध्ये विचिर पृथक करणे म्हणजे आपल्याला जसं हंस काय करतो, दूध आणि पाणी यांचं अलगीकरण करतो किंवा त्याचं विश्लेषण करतो, त्याचं पृथक्करण करतो, तसं जड पदार्थ काय आहे, चेतन पदार्थ काय आहे याचा विचार करणं. तर चेतन फक्त कोण आहे? परमात्माच आहे. त्याच्या अतिरिक्त सर्व अचेतन आहे. जड कशाला म्हणतात? ज्याला स्वतःचं ज्ञान नाही, इतरांचं ज्ञान नाही. चित्त कशाला म्हणतात किंवा चेतन कशाला म्हणतात? ज्याला इतरांचं ज्ञान आहे, इतरांचं प्रकाशन करतो आणि त्याच्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही, अशा प्रकारचं जे असतं त्याला म्हणतात चेतन. असं जड काय आणि चेतन काय? जे एवढं जड आहे तर जड आपल्याला दृश्य आहे, ते आपल्याला ज्ञेय आहे आणि त्या ज्ञेयाला किंवा त्या जडाला प्रकाशन करणारा हा तो जडरूप आहे का जडापासून वेगळा आहे? तो जडापासून वेगळा आहे. मग सगळे पदार्थ चिदाभासापर्यंत सगळे काय करायचं? जडामध्ये घातलं की फक्त आत्मा एवा अवशिष्यते, चेतन असणारा आत्माच अवशिष्ट राहील. म्हणजे तैसे विचारिता निरसले मग प्रपंची सहजे सांडवले तत्वता तत्व उरले ज्ञानियांशी. असा विचार करत गेलं की विचारिता ते निरसले, ते सगळ्याचं काय होतं? निराश होतो. मग प्रपंचाचा निराश झाल्यानंतर खाली कोण राहतं? शेवाळ गेल्यानंतर खाली पाणीच आहे. तसं जडाचा निराश झाला की खाली कोण आहे? फक्त चैतन्य चिद्रूप असणारी आत्मवस्तू. त्या आत्मवस्तूचं काय नाव आहे बरं दुसरं? काय त्या आत्मवस्तूचं नाव? सगळ्याचा निराश केल्यानंतर खाली काय राहील? फक्त आत्मा एव अवशिष्यते, आत्माच राहील. त्याला जर दुसरं काही नाव द्यायचं झालं मराठी भाषेत तर काय नाव द्या? ब्रह्म. अजून त्या तो दुसरं एखादं नाव द्यायचं झालं तर का सगळ्यांचा निराश कोण करेल? मीच करेल की नाही? आत्मरूप ब्रह्मरूप असणारा कोण करेल? मीच करेल. आणि मग खाली कोण राहील? पुन्हा मीच राहील, आहे की नाही? त्याला पाहण्यासाठी कोणी राहील का? तो स्वतःला पाहिल का? स्वतःला पाहिल का? पाहण्यासाठी त्याजवळ काय आहे आता?
तोच तो आहे ना सगळा. पाहण्यासाठी काहीतरी हे पाहायचं तर मला डोळ्याचं साधन आहे की नाही, तसं त्या परमात्म्याला पाहण्यासाठी जेवढी साधने, माया तर काही झाली मिथ्या ठरली, आणि मायेचं कार्यसुद्धा काय ठरलं, इंद्रियाधिक मिथ्या ठरली. आणि तो जो आहे तो परिच्छिन्न राहिला का व्यापक राहिला? बरं, व्यापक राहिला म्हणजे व्यापक पदार्थामध्ये मायेला, माया कार्याला राहण्यासाठी थोडी तरी जागा राहिली का सत्यत्वाने? राहिली नाही. मग आता तो कोणाला पाहिजे? आता काय ते आहे ना, किम त्यांनी लिहिलंय उपनिषदामध्ये, कम तत्र किम केन कम पश्येत, तो कोणत्या कम केन विजानीयात, तो कोणाला पाहिल आणि कोणाला जाणील. आता तो कम कम म्हणजे कोणाला, केन कोणत्या साधनाच्या द्वारा, तत्र म्हणजे तस्मिन स्वस्वरूप काय स्थिती आहे ना, काय त्या स्वरूप स्थितीत कोणाला पाहिल? तो पाहणारा नाही का? मग तो शून्य आहे का? शून्य आहे का? नाही. द्वैत आहे का? नाही. अद्वैत नाही का? आहे. अद्वैत शब्दाची वाच्यता आहे का त्याला? नाही. का तोच आहे? तोच आहे. तो स्वतःला पाहतोय का? अन्याला पाहतोय का? अन्य किम पश्येत, पाहायला दुसरा पदार्थच राहिला नाही. मग स्वतःला पाहतोय का? नाही म्हणण्याची सोय आहे का? नाही. आहे की नाही? तो नाही असं म्हणण्याची सोय नाही. असं त्याला म्हणतात काय, अनिद्रुक अताद्रुक. इद्रुक असं परोक्ष प्रत्यक्ष पुस्तकासारखं म्हणता येतं का? स्वर्गासारखा परोक्ष आहे का? यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, असं साक्षात अपरोक्ष कोण आहे? तोच तो त्या ठिकाणी राहतो. आता त्याला संशय आहे का? त्याला विपरीत भावना आहे का? नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, अशा प्रकारची त्याची जी स्थिती आहे, तर तिचा करणं काय? असं जी चाललेली जी चर्चा आहे त्याला काय म्हणायचं? विचार. त्याला म्हणतात विचार. आणि कोणता? जड आणि चेतन पदार्थाचा विचार असला पाहिजे. मग आता जड आणि चेतन पदार्थाचा विचार करायचा, बसला जागेवर, याला म्हणायचं जड. ऐके नाही, या ठिकाणी हे पुस्तक आहे ते काय सांगत नाही मी पुस्तक आहे म्हणून, ऐके नाही. आपलं ज्ञान करून देत आहे का? ते चेतन आहे. ज्ञान कोणाला झालं? माझ्या डोळ्याला झालं. ऐके नाही, कोणाला झालं? माझ्या डोळ्याला झालं. ऐके नाही. मग डोळा चेतन आहे, डोळा चेतन आहे म्हणावा, बरोबर आहे ना? डोळा चेतन म्हणा. मन नसलं डोळ्याबरोबर तर एक दृग्दृश्य विवेक नावाचा, कोणी आचार्यांचा ग्रंथ सांगतात, कोणी पंचदशीकारांचा ग्रंथ सांगतात, दृग्दृश्य विवेक नावाचा फार महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्याच्यामुळे अनेक लोकांनी टीका पण लिहिलेल्या आहेत. तर त्यांनी सांगितलं, हे तुम्हाला दिसतो घट हा जड आहे, कारण त्याचं प्रकाशन कोणी केलं? डोळ्याने. पण डोळा तरी चेतन आहे का? मन नसलं तर त्या डोळ्याला पाहत असून देखील ते दिसतं का? रस्त्याने म्हणजे रामराव भेटले का? नाही भेटले म्हणे. आणि रामराव म्हणतो तुम्ही तुमच्या डोळ्यासमोरून गेलो, पण आमचं मन गुंतलं होतं ना दुसरीकडं. याचा अर्थ त्या डोळ्याचं प्रकाशन कोण करतंय? मन करत. मन किती करत असेल, बुद्धीनं सहाय्य केलं नाही तर मग बुद्धी काय आहे? त्याची प्रकाशक आहे. ऐक ना. मग काय झालं? पहिल्यांदा घट झाला दृश्य, आणि नेत्र झाला द्रष्टा. नंतर काय झालं? नेत्र झालं दृश्य, आणि मन झालं द्रष्टा. नंतर काय झालं? बुद्धी झाली दृष्टी, आणि मन काय झालं? दृश्य. आणि यो बुद्धे परतस्तु सहा, आणि तो बुद्धीचा आहे अधिष्ठान असणारा जो परमात्मा, त्यांनी त्याचं प्रकाशन केलं की नाही? मग बुद्धी तरी काय आहे? जडच आहे की नाही? हे सगळं सगळं यद दृश्यम तर मिथ्या, जेवढं दिसतं ते मिथ्या. यथा स्वप्न गजाधिवत, स्वप्नामध्ये जसा हत्ती दिसला तो कसा आहे? मिथ्या. का व मिथ्या? म्हणे दिसला म्हणूनच मिथ्या आहे की नाही? तसं हे सगळं दृश्य जे आहे हे दिसतं म्हणूनच काय आहे? मिथ्या. दिसतं ते सत्य म्हणत, स्वप्नात दिसत नाही काय? मृगजळ दिसत नाही का? मग तुम्हाला अधिकार आहे का सत्य म्हणण्याचा दिसतं म्हणून? का चुकीचा अंदाज आहे तुमचा? चुकीचा तर्क आहे की नाही? अशी स्थिती आहे की नाही? म्हणून आपल्याला जड पदार्थाचं चेतन असं जर करायचं गेलं तर समजा आपण म्हटलं मीच प्रकाशक आहे, मी केवढा आहे कळलं का आपल्याला? मी आहे समजा त्याचा प्रकाशक, मी नेमका कोण आहे? की नाही? मी त्याचा प्रकाशक आहे. पण प्रकाशक असणारा त्याच्यामध्ये हे जे प्रकाशक भाव आहे, तर ते प्रकाश्य पदार्थ असला तर मी प्रकाशक आहे की नाही? पण समजा प्रकाश्य पदार्थच नाही तर मला प्रकाशक म्हणता येईल का? आपण त्यांनी सांगितलं. पण या ठिकाणी परंतु प्रकाशक भाव नाही का? मी नाही, मी आहे, पण माझ्या ठिकाणी आता प्रकाशक असं नाव येईल का? नाही. आहे की नाही? पण प्रकाश रूप मी आहे की नाही? म्हणून त्या ठिकाणी पहिलं आहे दृश्य, नंतर आहे द्रष्टा. परंतु द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीचं प्रकाशन करणारा कोण आहे? परमात्मा. त्याला म्हणतात दृग्मात्र. आहे तो काय? ज्ञानस्वरूप आहे. स्वामी महाराज विनोदाने सांगायचं, गुरुजींनी अमृतानुभवात उदाहरण दिले. एखादा पुरुष आहे, ऐके नाही, त्यानं म्हणतो की तुम्ही कोण? तो म्हणतो की नवरे. ऐके ना,
नवरा असं तो म्हणतो. तर कोण त्याला नवरा पण जे आले ते बायकोच्या सापेक्ष आले की नाही. जर बायको मिली तर तो नवरा राहील का? राहणार नाही. कारण त्या असे आहे की नाही, त्याच्या सापेक्ष आलेले आहे की नाही, पत्नीच्या सापेक्ष त्याला पतित्व आलेलं आहे. जर बायको मिली तर त्याचं ती एकटी जाते का त्याचं नवरे पण घेऊन जाते. पण एका माणसाला विचारलं की तुमचं आडनाव काय आहे, तर म्हणलं नवरे. आडनाव असू शकतं की नाही, नवरे नवरे असं आडनाव असतं. तर त्याच्यामध्ये जर त्या माणसाची बायको मिली तर ती नवरेपणाला घेऊन जाते का त्याचं मूळचं आडनाव नवरे तसंच आहे. तसा हा परमात्मा जो आहे तो आडनावाचा नवरा आहे. त्याचं दृश्य सापेक्ष आलेलं दृष्टे पण जरी गेलं तरी त्याचे मूळ दृंग मात्र असे ज्ञान स्वरूप घनीभूत असणारी स्थिती, ती स्थिती मात्र काय आहे, अखंड आहे. अशा प्रकारचं जिथं काय चाललंय, जड चेतन पदार्थ यो, जड आणि चेतन पदार्थांचा विवेक करायचा असला तर तो विवेक कसा करायचा, कसाही करायचा आणि तिथपर्यंत जायचं. तसं जात नाही, त्याला शास्त्राचं चिंतन करावं लागतं. ते शास्त्राचं चिंतनही कोणत्या पद्धतीनं करायचं, हा जरी ग्रंथ घेतला तर त्या पद्धतीचं एक पद्धती आहे या चर्चेची. आणि ती सांगतात उपक्रमादी षड्विध तात्पर्य लिंग ही या निर्णय हा 6 विचार हा. त्या ठिकाणी आपण कोणताही ग्रंथ वाचन करायला लागलं ना, ते विवेकानंद आहेत ना, विवेकानंद जहाजातून प्रवास करत होते. आणि जहाजात प्रवास करताना त्यांनी मोठं त्यांच्याजवळ दुसरं काय भांडवल नाही, ते भरपूर ग्रंथ फक्त ते जहाजामध्ये घेऊन जायचे तिकडे व्याख्यानं करायला. सगळे ग्रंथाचे संभार बरोबर घेऊन चालले. तर काही ग्रंथ जे आहे त्यांनी जतन करून ठेवले आणि काही ग्रंथ जे आहे तर ते पाहायचे आणि थोडंसं एक प्रस्तावना वाचली, शेवटची 1-2 पेजेस पाहिले का ते समुद्रात फेकून द्यायचे त्याच्यामध्ये, की बा हे काय आता याची गरज नाही, आपल्याला वाचायचंच नाही. त्या ग्रंथाचा तेवढ्यावरूनच त्यांना निर्णय व्हायचा. आणि काही ग्रंथ जे ते आपल्या स्मृतीच्या कप्प्यात बसतात, तर तिथे गेल्यावर मोठमोठे शब्दकोश वगैरे आपल्याला मिळतील, हे ओझं कुठं वागवायचं म्हणून ते काय करायचे की जे पान वाचलं एकदा आपल्या स्मृतीच्या कप्प्यात राहिलं का ते फेकून द्यायचे. तर त्यांना एकाने विचारलं हे काय करतं, ते म्हणजे झालं त्या पुस्तकाचं काम झालं माझं. मग म्हणे कशासाठी ठेवलं, ते आपलं कशासाठी फेकून देता काम झालं तरी. ते म्हणजे ठेवून कशाला ओझं वागायचं, मी पुन्हा त्या देशातले ग्रंथ गोळा करणार. कारण मी कसं आहे, जिज्ञासू आहे, ऐक नाही, जिज्ञासू उपाशी राहील पण ग्रंथ गोळा केल्याशिवाय राहणार नाही. पण बिना विचारल्याचं आणि दुसऱ्याचं चौर्यकर्माने कधीच घेणार नाही. असं असल्यामुळं त्यांनी सांगितलं की मी हे जे ग्रंथ आहेत तर या ग्रंथाची मला गरज नाही, टाकून दिलं. त्यांनी सांगितलं एवढ्या बडाया मारतो, मी तुला शंका विचारतो. त्यांनी लगेच विचारलं. त्यांनी प्रथम पंक्तीपासून शेवटच्या पंक्तीपर्यंत काय केलं ते वाचूनच दाखवलं. म्हणजे ग्रंथाचं चिंतन करताना उपक्रम काय आहे, सुरुवात काय. आता आपण एखादी कादंबरी घेतली आणि म्हणजे जरा वेदांताच्या चिंतनासाठी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. आता त्याचा उपक्रम काय आहे, उपक्रम आहे शृंगार रसाने आणि रडण्याने काय आहे, संयोग शृंगाराने काय झाला, उपक्रम झाला. आणि दुःखाने काय झाला, वियोग शृंगाराने त्याचा काय झाला, समारंभ उपसंहार झाला. काय उपयोग आहे काय त्याचा आपल्याला, जो उपक्रम केला तिथंच त्यांनी काय झाला पाहिजे, उपसंहार. म्हणजे उपक्रम आणि उपसंहार म्हणजे परिसमाप्ती यांची एक वाक्यता असली पाहिजे. आणि एक वाक्यता असली तरच त्या ग्रंथात काहीतरी सार तुम्हाला सापडेल, नाही तर नाही. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, एक मनुष्य एकदम 2-3 जण एकाच्या घरात गेले. ते म्हणे का बरं आले, म्हणे काही नाही तुमची मुलगी लग्नाला आहे म्हणून आम्हाला कळलं. मग हा काय म्हणायला लागला, याची मुलगी लग्नाला होती, तो म्हणला चांगलं आहे, ठीक आहे. त्यांनी त्याला चांगलं जेवण दिलं, नंतर मुलगी दाखवली आणि त्याला वाटलं की आता हे आपल्या अतिथी सत्काराने लगेच प्रसन्न होऊन होकार देतील. ते म्हणे बरं येऊ का आम्ही आता, बरं येऊ का, कधी तुम्हाला कळवू का तुमची मुलगी पाहायला आलो, ह्याचं काही पुन्हा स्मरण नाही. तुमचा पत्ता काय, तुमचं हे द्या, काय जन्मपत्रिका तरी द्या, याचं काही संबंध नाही. उपक्रम केला की नाही चांगला आणि उपसंहार केला का बरोबर नाही. मग उपक्रम आणि उपसंहार नसेल तर त्या मधल्या गोष्टीला काही महत्त्व आहे का, नाही. म्हणून जे काय आपण अध्ययन करतो त्याचा उपक्रम संहार पाहूनच त्या ग्रंथाची योग्यता आपल्या लक्षात आली पाहिजे. म्हणजे कोणत्याही शास्त्राचं चिंतन करताना काय केलं पाहिजे, उपक्रम उपसंहार आणि पाहिला पाहिजे. उपसंहार आणि उपक्रम हे एक त्याचं काही लिंग आहे, म्हणजे त्याचं एक लक्षण आहे, चिन्ह आहे. आणि पुढं काय सांगतात, उपक्रमोपसंहार अभ्यास. हां,
त्या ग्रंथामध्ये जी गोष्ट सांगायची ती पुन्हा पुन्हा सांगितली गेली पाहिजे, म्हणजे आपल्या बुद्धीवर काय होते, आरूढ होते. म्हणजे ग्रंथाचा अभ्यास करायचा तो कोणत्या अंगाने करायचा, चर्चा करायची ती कशी तत्वजिज्ञासूने करायचे, त्या आपलं व्याख्यान चाललं असो किंवा आपला ग्रंथ असो, त्याच्यात उपक्रम आणि उपसंहार हे एक अंग आहे. दुसरं अंग हे अभ्यास, पुन्हा पुन्हा तेच परत सांगितलं पाहिजे, त्याला काय म्हणतात, अभ्यास. आणि अपूर्वता म्हणजे दुसऱ्या गोष्टीनं त्याचे आपण दुसरे किती साधनं केली तरी ती वस्तू आपल्याला प्राप्त होत नाही, पण ती वस्तू ह्या चिंतनाने मात्र आपल्याला प्राप्त होते, ह्या ग्रंथाच्या आधाराने. त्याला काय म्हणतात, अपूर्वता. जे फल आपल्याला दुसऱ्या कोणत्याही ग्रंथापासून मिळत नाही ते याच्यापासून मिळतं, मग त्याला म्हणतात अपूर्वता. नंतर काय सांगितलं, अभ्यास अपूर्वता फलम. आणि वाचलं, उपयोग काय त्याचा, काही नाही म्हणे लोक जसं टी व्ही पाहतात ना, आणि नंतर काहीच नाही, ते म्हणतात मनोरंजन झालं, कथा कादंबरी. काही लोकांना रेल्वेच्यामध्ये ते जातात, आपण पाहतो विचारसागरात आणि तिथं घोळकत बसतो पुन्हा की गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. आणि ते लोक तेवढ्या आपला अभंग पाठ होईपर्यंत खांडव्यापर्यंत त्यांची कादंबरी वाचून होती, आणि पदरात काय पडतं त्यांच्या, फल काय आहे त्यांना, फल त्यांना इतकं दुःख मिळतं त्याच्यामध्ये की जशी खरुज, कालच सांगितलं आपण, खरूज आल्यावर कसं मनुष्य खाजवतं आणि नंतर त्यांना काय होतं, नंतर आग होते, आहे की नाही. तसं त्यांच्या त्या कल्पकथा वाचून त्यांना असं वाटतं की अशा प्रकारचं आपल्याला जीवन असावं, आणि अशा प्रकारच्या जीवनाची अनुभूती गेली तर रेल्वेतून त्यांना बाहेर फेकून देतील का नाही. फल काय झालं त्याला, एखाद्याने प्रयोग केला तर त्याला बाहेर त्या पटरीवर फेकून देतील का नाही, आहे की नाही. आणि आपण गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, तर आपल्याला जाता आता काशीला निघालो याचं नाही, पांडुरंग परमात्मा डोळ्यापुढं उभा राहील, ते हे रूपच सुकुमार, आहे की नाही. मग त्याला काहीतरी आपण जे चिंतन करतो, जो ग्रंथ वाचतो, त्याला काहीतरी फल असलं पाहिजे, आहे की नाही. याच्याशिवाय अजून काय सांगतात, अपूर्वता सांगितली, फल सांगितलं. पुढचा श्लोक तुमच्या अर्थवादोपपत्तीश्च लिंगम तात्पर्य निर्णय. आता पाठ करता इथंच म्हणा 2-3 वेळा, अर्थवादोपपत्तीश्च लिंगम तात्पर्य निर्णय. तर अर्थवाद असला पाहिजे, म्हणजे आपण कीर्तनामध्ये सुद्धा ह्या अर्थवादाला इतकं महत्त्व असलं पाहिजे. जो आपण अभंग निवडला तर त्या अभंगाचं चिंतन करण्यासाठी आपल्याला अर्थवाद म्हणजे त्याच्या विरुद्ध जे असतील ना त्याची निंदा केली पाहिजे, आहे की नाही. आपल्याला पांडुरंगाचं वर्णन करायचं मुख्यत्वाने, त्यावेळेला शेंदरी हिंदरी दैवते असं म्हटलं पाहिजे, बळिया माझा पंढरीराव असं म्हटलं पाहिजे. आम्ही ज्याचे अंकित काय, बळियांचे अंकित आम्ही झालो बळीवंत, असं आपल्या गुरूंचं वर्णन करताना किंवा इष्टदेवतेचं वर्णन करताना म्हटलं पाहिजे. निंदा करण्यात तात्पर्य आहे का, नाही निंदा निंदितुम प्रवर्तते किंतु विधेयम स्तोतुम. निंदा करण्यासाठी प्रवृत्त नाही. आपला जो विषय आहे त्या विषयाचं महात्म्य, ऐश्वर्य, गरिमा, महानता त्याची आपल्याला पटवून देण्यासाठी, दुसऱ्याच्या बुद्धीवर आरूढ होण्यासाठी आपल्या याच्यामध्ये काय असलं पाहिजे, कोणतं अंग असलं पाहिजे, अर्थवाद असं असलं पाहिजे. आणि हे सगळं करीत असताना तुम्ही म्हणता की हे जगत मिथ्या आहे, हे जगत मिथ्या आहे, काय म्हणता तुम्ही, काय त्याला आधार काय. आम्हाला त्याच्यासाठी काहीतरी उदाहरण द्यायला आलं पाहिजे. व्यवहारात सगळं जग सत्य दिसतं, स्वप्नात सगळं तुम्हाला जग सत्यच वाटतं की नाही, तरी ते मिथ्या आहे की नाही. तसं आमचं जगत सुद्धा काय आहे, मिथ्या आहे. म्हणजे काहीतरी उपपत्ती, उदाहरणं, दृष्टांत, युक्ती आपल्याला देता आले पाहिजे. आणि ह्या सगळ्यांनी अशा या रीतीनं जर आपण विचार केला तर तो विचार काय करतो, आपल्याला परिपूर्णते कडे नेतो. म्हणून इथं काय शब्द सांगितलाय, विचार सागर. तर विचार सागर या शब्दाचा अर्थ सरळ असा झाला. आणि याच्यातून आपण काय केला पाहिजे, पुन्हा निर्णय केला पाहिजे. निर्णय काय झाला, ब्रह्मच सत्य आहे, जगत काय आहे, मिथ्या आहे, जीव ब्रह्मरूपच आहे, असा जर निर्णय झाला तर तेव्हा त्याला नाव येतं विचार. त्याला नाव काय येतं, विचार असं नाव येतं. थोडक्यात आता काय झालं, याचा अर्थ गुरु शिष्य यांच्यामध्ये तत्वाचं जाणण्याच्या उत्कट इच्छेच्या रूपाने किंवा वादाने किंवा पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष याद्वारा जड आणि चेतन पदार्थांचा उपक्रमादी, म्हणजे उपक्रम आहे आधी ज्याच्या, आणि काय फल आहे, काय उपपत्ती आहे आधी अंती ज्याच्या, अशा प्रकाराने केलेला जो निर्णय आहे तत्वासंबंधाने त्याला म्हणतात विचार. नाही तर आपल्याला म्हणजे ही गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे की नाही, विचार सागराची ज्याला काय म्हटलं आपण, केंद्रीय काय मध्यवर्ती कल्पना, ती कल्पना अशा प्रकारची आहे. म्हणून या ठिकाणी अशा रीतीने केलेला जर निर्णय हा सहा विचार त्याला काय म्हणतात, विचार. आता विचार झालं आणि पुन्हा काय म्हटलेले, सागर, आहे की नाही. सागरामध्ये काय असतं, जल असतं. आता आपलं थोडासा विचार राहिला, आज पूर्ण केला असता, उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय.